कायची मीटिंग आहे हो तात्या? आता कायची मीटिंग आहे म्हटलं? का मीटिंग चालत राहील का तुमच्या? 10 दिवस होत आले गणपतीले आणि तुमच्या मीटिंगच नाही सुरू राहिले. आता कायची मीटिंग सांगा पटकन. अबे तेच सांगासाठी बोलावलं तुम्हाला, तेच सांगासाठी तर बोलावलं का कायची मीटिंग होतं. गणपतीले 10 दिवस झाले, सगळ्याला माहित आहे. काल जेवण नाही आटपलं. अरे घ्या ना लवकर मीटिंग. लय अकळलो ना काल. जेवण होतं आपल्या इकडे, पुरस्ता कळला माणूस. काय होईये, जरासा आराम करतो म्हटलं, तुम्ही मीटिंगला बोलावलं. तुमचंही काही समजून नाही राहिलं. नाही तर काय तर बाया सांगायला पाहिजे तर ते भांडे धुवायला आपल्याला सांगून दिलं. आपल्याला धुवा लागले ते भांडे. काय विचारतं. वाळणं किती करायला लागले. पुरा आकडला म्हटलं तात्या. पटापट घ्या म्हटलं जरा मीटिंग. इकून गेल्यावर जरा झोपतो म्हटलं. अरे यायले काय समजते चिंट्या? यायनं कधी हाती बकेटच घेऊन नाही पाहिली ना वाळण्याची. वाळाची जराशी बकेट घेऊन पाहिलं असतं तर मग समजलं असतं. इकून फुल बकेट नेऊ म्हटलं भरून, तिकडून खाली करून आणू म्हटलं. चालू पोया घे, भात घे. काय होईये म्हटलं. त्याच्यात लोकांचे चवणी किती. पनीर दे, रस्सा नको देऊ. काय होईये. पुरे नाटक होते म्हटलं लोकांचे. तुम्हाला म्हटलं ना राजे हो का पनीरची भाजी नका ठेवू, पण तुम्ही ऐकता का? तुम्ही म्हणता प्रथा ते प्रथा. अरे तात्यानं केलंच काय, माईक घेतला हाती आणि बस. इकडे पोळी कमी आहे रे, तिकडे पाणी कमी आहे रे, तिकडे भाजी कमी आहे रे. बस हेच केलं. जराशी एखादी बकेट घेऊन पाहिली असते आधी तर मग समजलं असतं कसं असते तर. बोलावली मीटिंगले जरा आराम करू द्या लागत होतं. मग संध्याकाळी घ्या लागत होती फुरसटीत मीटिंग. नाही आता अर्जंट आहे. झालं का तुमचं चालू होती? झालं का तुमचं चालू? अबे मीटिंग काय हे तर पाय पहिले का भादरच करू राहिली. इथं संध्याकाळी मीटिंग घ्यायला टाइम आहे का एवढा? संध्याकाळी तर आपल्याला तयारी करणं आहे. अरे कायची तयारी करू राहिली बा संध्याकाळी कायची तयारी करू राहिली म्हटलं. काल याकडून आता याकडून काय करायला होती. नामदेव काका मायाबीन काय करायला होती म्हटलं तात्या. आता संध्याकाळी तात्याचं काय सरूनच नाही राहिले कामं करून देणं. अरे तात्या आहे तो मुमकिन आहे असं काम झालंय म्हटलं. तात्याच्या डोक्यात काहीतरी असं म्हणूनच बोलावलं ना. तातडीनं मीटिंग याच्यासाठी बोलावली असं ना. काहीतरी प्रोग्राम आहे राजा. अरे सांगा ना तात्या पटकन. इथं झोपतो नाही तर मग मी मंडळात. तुम्ही सांगत राहा ऐकतो मग मी. अरे इथं नको झोपू रे, चालल्या घरी जाऊन झोप. एका पसराची जागा आहे काय? रात्रीचं ठीक आहे, इथं काय दिवसा ढवळ्या पसरतं काय? लोक इथं दर्शनाला येते. कायले येते तू इथं झोपून राहिला. घरी झोप म्हटलं. 5 मिनिटाचीच मीटिंग आहे, जास्त लंबी मीटिंग नाही म्हटलं. बोलण्यात अर्धा घंटा लावला, पण 5 मिनिटाच्या मीटिंगचं काही सांगून नाही राहिले कोणती मीटिंग आहे काय आहे तर. अरे थांबा ना, शांत व्हा ना सगळेजण. बोलू तर त्या माणसाले बोलूच नाही देऊ राहिले. तुम्ही प्रश्नावर प्रश्न करू राहिले. थांबा ना जरासे. बोलू तर त्या बोलावता त्या बोला. अरे धन्यवाद दिलीप भाऊ, धन्यवाद. अरे मी काय म्हणून राहिलो, हे मीटिंग सांगतो तुम्हाला कायची होय. ऐका आता. 10 दिवस झाले गणपतीले, हे बरोबर माहित आहे तुम्हाला. पण गणपती विसर्जनचं भुलले काय? गणपती विसर्जन करायला लागते का नाही करायला लागत? मग त्याच्यासाठी टाली गेली धुवून, आपला ट्रॅक्टर धुवून चमकावा नाही लागन काय? ट्रॅक्टरचा जुगाड लावा लागन. सगळी सोय नाही करावं लागन का म्हटलं? का बस झालं जेवण झालं आणि झालं ना? गणपतीला काय मुका शिरवता काय? बँड बाजा डीजे गिजे सांगा नाही लागन का म्हटलं? अरे सांगून द्या ना मग. तुमच्या घरच्या घ्या 2 ट्रॅक्टर आणि 2 ट्रॅक्टर भाड्याने घेऊन ये, नाही तर आपल्या मुल्यातले घेऊन ये. हे सांगा लागते काय आम्हाला? सांगून द्या ना. त्या गोष्टी आम्हाला विचारून करता काय? काही आपलं तात्या पहिल्या दिवशी म्हटलं जो डीजे सांगितला होता त्याच्यापेक्षा कडक डीजे पाहिजे म्हटलं. आणि ढोलताचे पाहिजे आणि दिंडी पाहिजे आणि बँजो पार्टी पाहिजे म्हटलं नाचाले. नाही तर मग माणसानं काय झालं? हो तात्या पहिले सांगू राहिलो बँजो पार्टी लागन आपल्याला, नाही तर मग माणसानं काय झालं? ओ तात्या इकडे म्हटलं मांग बोल. तुला काय पाहिजे नाचाले? दिंडी सांगा म्हटलं. दिंडीत लय मजा येते राजो. दिंडी सांगा. दिंडी गुंबू चिकिन मस्त आवाज येते तिचा वाला. आणि आरिफबाईचे ढोलताचे सांगा म्हटलं. डांगरा गान डांगरा गान एक नंबर वाजते म्हटलं. भल्ली मजा येते. हे म्हटलं त्या तालगी एक डडन डंग कडडन ट्रक डडन डंग कडडन ट्रक डडन डन कडगन बस हे सांगा. एक नंबर वाजते म्हटलं आरिफबाईचे ढोलताचे. आणि तुले रे चिंटे काही अपेक्षा असेल ना? काय सांगू? तू सांग यार. तू सांग. तू चुपचाप नको राहू. तू सांग तुला काय पाहिजे तर. डीजे पाहिजे, बँजो पार्टी पाहिजे का दिंडी पाहिजे? काय पाहिजे सांग तू. अरे मला तर पाहिजे बँजो पार्टी. बस गणपतीचे गाणे त्याच्यावर. अबे तर मग तेवढी वर्गणी द्या ना. वर्गणी कुठे दिली तुम्ही? हे तर माझ्या खिशातले दिले मग पैसे. वर्गणी तर द्यायचीच आहे. आणि गोष्टी तर भल्ले करू राहिले. फालतूची नाटकं नका करू. पहिले वर्गणी द्या म्हटलं, तेव्हा जेवढं सगळं सांगणं होय. नाही तर मग काहीच नाही होत. पारे बा तुमचं काय आहे ते. वर्गणी तर पाहिजे पुरी. वर्गणी दिलीच कुठे तुम्ही? फक्त उधारीच्या गोष्टी केल्या. देऊ आता देऊ, पगार झाल्यावर देऊ. काय बा चेत्या कधी देतो तू वर्गणी? अहो तात्या पगार झाला का देऊ आम्ही तुम्हाला वर्गणी. नाही रे बा सोन्या. नाही तर काय तर पगार तर उद्या. इकडे पगार आला का? इकडे पगार बँकेत आला का तुमच्या हाती? पुरं बंडल कोरं राहीन म्हटलं कडक. अबे कोणतं काम करता असे? पगार आहे तुम्हाला? कोणते काम करता म्हटलं? पगार म्हणजे स्कॉलरशिप. हो स्कॉलरशिप तर येऊ द्या. स्कॉलरशिप आली इकडे अकाउंट मध्ये आली का तिकडे तुमच्या खिशात डायरेक्ट. नाही तर मग काय? तेच मग आमचा पगार असते. अबे तुम्ही सगळे जण काय म्हणे मले का तुम्ही गणपती बसवा म्हणे. महाप्रसाद नाही येत तर तुम्हाला पुरे पैसे देऊन देतो म्हणे वर्गणीचे. महाप्रसाद झाला, आखरीचा दिवस येऊ राहिला, तुमचे पैसे नाही जमा झाले तर मी काय करू सांगा आता? आणि तुम्ही म्हणू राहिले का आखरीच्या दिवशी एवढं सारं करा. आता मी का खिशातून देऊ का पैसे? दिले ना असं थोडी आहे का नाही दिले म्हणून. पण देऊ किती देऊ मी बी? सार्वजनिक कार्यक्रम आहे ना, घरचा कार्यक्रम आहे काय? देतो ना. हो तात्या भरोसा ठेव ना. मागच्या वर्षी दिले नाही का तुम्हाला? दिले नाही का? देतो ना तुम्हाला. कुठं चालले पैसे? तुम्ही नाही चाललो ना, मी नाही चाललो. आता मागच्या वर्षी गणपती बसला होता तर तुम्हाला दिले नाही का? 5 महिन्यानं काय हो ना दिले ना तुम्हाला पैसे. डुबवले का तुमचे ते सांगा पहिले. एवढे गरम काय चालू नका. दिले नाही का ते सांगा.
नाही पैसे गिसे दिले म्हणा, त्याच्यात काही वाद नाही. मग झालं तर संपला विषय. मग विषय काय लांबू राहिले काय ते आखरीच्या दिवसाचा. आता ताल तंबुरा लावा बाबा. हा ताल तुम्हाला लावा म्हटलं आखरीच्या दिवसाचं. हा मुकामुकाने न्यायचा आपल्याला गणपती. हो तात्या मांगा म्हटलं. बोल शाहरुख, तुला काय म्हणणं आहे? तुला काय पाहिजे होतं सांग ना राजा. तू तर चुपचापच आहे. तेच तर म्हणून राहिलो. तू कोण चुपचाप आहे? तू नाचला नाही ना पहिल्या दिवशी. मग आखरीच्या दिवशी सांग काय सांगू तर. म्हटलं दिंडीचा जुगाड लावा म्हटलं बाबा. दिंडीचा जुगाड लावा. पहिल्या दिवशी तुम्ही डीजे सांगितला, काही नाचायला नाही भेटलं म्हटलं. दिंडीचा जुगाड लावा. दिंडीवर कसं बारीक नाचणं होते, पोटातलं पाणी नाही आलं म्हणून राहिलो. अरे मी तर सांगतो सगळंच. मग 2-2 हजार रुपये शिल्लकचे देता काय सांगा. जास्तीचे येते 2-2 हजार रुपये. मग तुम्ही म्हणसान तसं तुम्ही म्हणसान तसं. आता अध्यक्ष म्हणून तसं नाही, तुम्ही म्हणसान ते सांगतो, काही हरकत नाही. पण कसं आहे 2-2 हजार रुपये शिल्लकचे येते. मग देता काय सांगा पटकन. या देत असाल तर मग मी आताच मग काय आहे ते करतो. जे म्हणसान ते सगळंच राहील म्हटलं त्याच्यात. मग काही विषयच नाही राहील. रॅली अशी का पुरं गाव पाच बसन म्हटलं अशी रॅली काढतो म्हटलं. डीजे बी चांगलं म्हटलं तात्या. पहिल्या दिवशी जास्त काही माहोल नाही वाटला मला. आखरीच्या दिवशी असा माहोल करायचा आहे. त्या लोकांना म्हटलं कमीत कमी पुढच्या वर्षीपर्यंत याद ठेवलं पाहिजे. त्या कोणतं मंडळ होतं रे बाबा हे. हा आणि पहिले सांगू राहिलं म्हटलं पहिल्या दिवशी कॉम्पिटिशन झाली नाही डीजेची. आखरीच्या दिवशी करायची आहे म्हणजे करायची आहे. काही झालं चालन. मग म्हणसान काय झालं. कॉम्पिटिशन शिवाय मजा नाहीत म्हटलं. मग आपल्या गावातल्या लोक कसे ओळखत बाहेर गावचे काय असं तसं समजू राहिले का हे का. बडनेरा म्हणते ना. हा बडनेराला ओळखलं पाहिजे म्हटलं. 100 किलोमीटर दूर बी का काय होते म्हणून इथं धांदल. कॉम्पिटिशन तर करायचीच आहे. कॉम्पिटिशन करायची आहे पण आपल्याला कोणाचं भांडण नाही करायचं म्हटलं का ते. हा दरवर्षी प्रमाणे जशी कॉम्पिटिशन होते डीजेची तशी आपल्याला कॉम्पिटिशन करायचीच आहे. आणि ते पैसे गेले किती काय चालन. 2000 नाही मी 3000 रुपये देतो. पण डीजे म्हटलं एकदम कडकचा जाणार टॉप लेवलचा जाणार रे भाऊ. पहिले सांगतो तात्या. नाही तर मग मी आहे तुम्ही आहे. मग माणसानं काय झालं. हा अध्यक्षाच्या नात्यानं मी तुम्हाला आज पहिल्यांदा एवढं म्हणून राहिलो. मी 2 नाही 3000 रुपये द्यायला तयार आहे. आणि चल झालं मग पक्क. चल 3000 मार फोन पे पटकन. या तळाक्यानं जरासा. शाहरुख काय झालं काय सांग मग पटकन. देतं का नाही ते 2000 रुपये शिल्लकचे. नाही तर मग ते 5 बस त्याला काय तर दुकानदारी. झालं पक्का तात्या. 2000 रुपये माईकून दिंडीसाठी. तुम्हाला हो नामदेवरा तुम्हाला काही लागत असेल ना. तुम्ही त्याच्यावर नाचता. आपलं नाचा गीताचं काही एवढं आता टेन्शन नाही आहे. आपलं नाचलं थोडंसं 15-20 मिनिटं कुठं बी आणि बस झाला विषय खतम. आपल्याला काही चालते. नसलं तरी चालते काही असं काही नाही. तरी तुम्हाला म्हटलं 2000 रुपये तर द्याच लागन नामदेवरा. तुम्ही नाचा नका नाचू काही घेणं नाही म्हटलं. मंडळाचा रूल तर रूल सगळ्यावर जे येईन ते तुम्हाला द्याच लागन. अरे देतो ना तात्या. पोट्याच्या आनंदात आपला आनंद. 2000 रुपये माईकोने घेऊन घ्या. बरं ठीक आहे. अधिक काही बस तुमच्या तिघाचा विषय झाला खतम. आता मला इकडे जरासा विचारू द्या काय ताल तंबुरा आहे तर. आता हे एवढे म्हणून राहिले पोट्टे का हे सांगा ते सांगा फलाना सांगा. तर मग कसं आहे तेवढे पैसे द्यायला लागणार. पैसे आले तेवढे नगदी पाहिजे मग माणसं. नाही मग मी काय मग खिशातून ती हरवर्षी बोला रे. मग तुमचं काय आहे तर 2-2 हजार रुपये लागते. हा नाही तर मग माणसा आणि बाकीचे काय आहे ते मी टाकतो. काही हरकत नाही. तुमच्यासाठी काही विषय नाही आहे म्हटलं मला. तुम्ही खुश तर मी खुश. काही हरकत नाही. 2-2 हजार रुपये देता काय तर सांगतो मी एवढं सगळं. तात्या तुम्हाला तर सांगितलं ना आम्ही का स्कॉलरशिप आल्याबरोबर इकडे स्कॉलरशिप आली रे आली का आम्ही घरच्याला पता नाही लागू देत. ते स्कॉलरशिपचे पैसे तुम्हाला देऊन देतो. ते स्कॉलरशिपचे पैसे तुम्हाला देऊन देतो म्हटलं. आणि बाकी मग मनात थिएटर गेलं तर ते देऊन देतो तुम्हाला. हा तर मग काय आहे माईकून तर डन झालं बा. बँजो पार्टी चांगलं धुमाल वाली चांगली कडक वाजणारी. हा पहिले सांगू राहिलं म्हटलं तात्या. धुमाल बँजो पार्टी लागन मला. नाही तर मग माणसानं काय झालं आणि एकदम तेजवाली धन्ना धद्दळवाली. बरं चल त्याला मॅटर सॉल्व झाला. तुमच्या दोघांचं काय रे सांगा पटकन. दोघांचं काय तिघाचं सल्ल्या तुला काय पाहिजे होतं. आपलं तसं काही नाही. आपण तर कायच्यात बसतो. पण आपलं मॅटर असं आहे का आपल्याला जे बी लागन आपल्या मंडळात ते टॉप लेवलचं लागन. एकदम 1 नंबरवर. हा जे 1 नंबरचं आहे तेच वालं लागन ॲटम म्हटलं. आपल्याला भाल्लोरा नाही लागन. हा मी 2000 नाही 3000 देतो म्हटलं. तुमच्या दोघांचं सांगा रे आता काय पाहिजे तर. हा तुम्हाला आरी पाहिजे ढोल ताशे पाहिजे ना. गंगराकन वाले तर सांगा मग पटकन. या काय आहे तर तुमचं. तुम्हाला सांगायचं काय तुम्हाला माहितच आहे ना. तुम्हाला काय सांगितलं चिंट्यानं ते सेम प्रोसिजर आमच्यावर लागू होते. कॅटरसवर गेलो का त्याचे पैसे देतो तुम्हाला. काही इकडे तिकडे घापले पाहिजे झाली त्याची देतो. स्कॉलरशिपचे देतो. झाला विषय नील. दिलीप भाऊ तुमचं काय तुम्ही कोण शांत बसल्या म्हटलं एकदम चिमोटा ठोकून. हा काय झालं म्हटलं काय परेशानी आहे बा सांगा तसं आम्हाला. अरे तुम्ही घेऊन घ्या ना एखादी जिम्मेदारी. हा मंडळाची तुम्ही घेऊन घ्या ना दिलीप भाऊ. हा घेऊन घ्या म्हटलं एखादी जिम्मेदारी. म्हणजे कसं सगळ्याला आपापला काम मोकळं होऊन जाते मग घेऊन. बरं मी एक काम करन. मंडळात जे बी आपले समजा उपाशीत राहते ना लेकरं तर मग मी त्याच्यासाठी खिचडी बी बनवून. हा खिचडी मंदात आणीन. आणि काय आहे तर केळं वगैरे मी देऊन देईन. ठीक आहे ना तात्या. काही नाराजी बा सांगा सगळे जण काही नाराजी काय. एक नंबर माणसाला पटलं बाबा. तुम्हाला झालं कदर आमची. तात्या तुम्हाला आता सांगू राहिलो आमच्या स्वतःच्या खर्चातून म्हटलं आम्ही बॅनर बी बनवणार आहे म्हटलं मंडळाचे. हा दशा अपने मंडळ की चलेंगी करके. हा नाही तर मग माणसानं काय झालं. अरे जास्तीचे कामं काय करू बाबू. जास्तीचे कामं करू फालतूचे. हा जास्तीचे कामं काय करू म्हटलं. राहू दे ना गुपचाप. दहशत तुम्हारे मंडळ की चलेंगी काय घेणे नाही रे. चुपचाप राहणं जरासे. हा चुपचाप राहणं म्हटलं. तात्या इकडे मागं पा थोडंसे. बोला नामदेवराव काय म्हणता. याच्यात वादविवादाचं काय आहे म्हटलं. याच्यात वादविवादाचं काय आहे. अरे ते बॅनर बनवू राहिले तर आपल्या मंडळासाठी बनवू राहिले. हा कोणी काही अंगावर घ्या काय घेणं देणं आहे. आपल्या मंडळातनी आपण बनवू राहिलो. आपण खर्च करू राहिलो. बाकी आपल्याला काय घेणं देणं. लावरे चिंट्या तू कोणतं बॅनर पाहिजे तर मी देत तुला पैसे लाव बॅनर. असं गणपतीचं मंडळ दिसलं पाहिजे आपलं. तर ते कोणाचंच नाही दिसलं पाहिजे असं दिसलं पाहिजे म्हटलं. विषय आखरी मंडळाचा आहे ना. कसं गोष्ट करता तुम्ही. हा अरे आपण जर असं करू तर सगळे मंडळ करा. मग नाव निघन सगळ्या मंडळाचं सगळ्या गावाचं नाव निघन आपल्याला पूर्ण. मजा करू द्या. हा एकच दिवस मजा करायचा सांगून राहिलो तुम्हाला तात्या. या दिवशी कोणालाच रोकायचं नाही टोकायचं नाही. जे वाटते ते करू द्या. काही हरकत नाही.
हो तात्या एकामेकाच्या जिद्दीनंच म्हटलं मंडळ समोर चाललं. हा आणि एवढा मोठं म्हटलं डेकोरेशन होऊन राहिलं, एवढा मोठं म्हटलं सगळं काही होऊन राहिलं, हे तुम्हाला माहित आहे काय? हा आज जर आपण एवढा मोठा खर्च करू राहिलो मंडळाले, तर दुसरा बी व्यक्ती म्हटलं 4 शोक कमी करून मंडळाले पैसे जास्त देऊ राहिला आणि तो म्हणू राहिला का तसा माहोल कर. मग हे तुम्हाला समजू राहिलं का म्हटलं? हे यार गोष्ट पटली मला त्याली शाहरुख आहे. कारण कसं आहे, पहिले 2-3 मंडळच एकदम जल्लोषात कार्यक्रम करे, आता त्याचं पाहून बाकीचे मंडळ करायला लागले. म्हणजे एकदम मोठं काम दिसू राहिलं ना. एवढं थाटामाटात आपला गणपती बाप्पाला आणणं, एवढा मोठा खर्च करणं, कायले म्हणते कपडे घालणं ते एकसारखे, ते ढोल ताशे डीजे बँड पार्टी नाही काय थाटामाटात काम राहिलं आपल्या गणपती बाप्पाचं. आखरी काय करू राहिलो आपण? नाहीतरी बाकीचे पैसे तर दारूच गमावू राहिले. आपण जर मंडळात खर्च करू राहिलो तर काय फरक पडू राहिला? नाही शाहरुख पटलं मला तुले. करा रे तुम्हाला जे वाटते ते, मी बी देतो तुम्हाला पैसे. ये बात हे पटीना तात्या आपली को बात तुम्हारी. मग आता या मुद्द्यावर या इकडे जरासं इकडे पलटा म्हटलं. कसं आहे तात्या, आम्ही जे मंडळाचा बॅनर बनवू राहिलो हे एक प्रकारची मंडळाची शोभाच आहे ना. काहीतरी नवीन वाटते, काहीतरी नवीन. आणि किती मजा येते ते बॅनर वाचते लोक, बाहेर गावचे लोक येते आपल्या गणपतीले पाहिले, गणपतीच्या मंडळाले किती मजा येते ते. हे मजा तुम्ही पहा, स्वप्न पहा त्याचं वाला का किती सुंदर वाटते ते. आणि गणपतीचा नजारा आणि काय ते फटाके फोडणं, काय डीजे बँड पार्टी, कसं आहे थाटामाटात झालं पाहिजे आपल्या गणपती बाप्पाचं काम. आपण जसं पहिल्या दिवशी आणलं त्याच्यात 4 पट आपला गणपती बाप्पाचं विसर्जन एकदम धामधुडाक्यात झालं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे आता तुम्ही सांगा. आता मी काय बोला बाबा तुमच्या समोर आहो काय? तुम्ही म्हणसान तसं नाही एकट्याच्या म्हटलं नव्हते काय. कसं आहे, आम्ही तर झालो म्हातारा, आम्हाला काही एवढं समजत नाही. पण तुम्ही जवान पोट्टे आहे, काहीतरी नवीन बदल करू शकता. आता तुम्ही म्हणसान तुमच्यासारखं आम्हाला चाला लागन, आम्ही थोडी आमच्या मनात चालू शकतो काही. तुम्ही म्हणसान तसं काही हरकत नाही, तुम्हाला वाटते तसं. पण म्हटलं गुलार गिलार नका फेकू यार, कपडे खराब होते मग ते पांढरे घातलेले गुलार नका फेकू यार. आता कायले तात्या फालतूचं तोंड खराब करता? गुलार तर पाहिजेच राजीव मंडळात. बिना गुलाराचा गणपती असते काय? गुलाराशिवाय गणपती अधुरा आहे. पहिले सांगू राहिलो म्हटलं गुलाराचे पोते तर पाहिजेच. सोन्या आणि चेत्या हे तुमच्या इकडे कॉन्ट्रॅक्ट म्हटलं गुलाराच्या पोत्याचं. आणि चिंट्या तू बी रे, तिघं जण गुलाराचे पोते घेऊन या. आणि काय आहे तर बाकी त्याचे पैसे आपण देऊ. काही हरकत नाही, गुलार तर पाहिजेच. कशी गोष्ट करू राहील तुम्ही? बरं ते जाऊ द्या. आपला जेवाचा कार्यक्रम कसा झाला म्हटलं? आपला जेवाचा कार्यक्रम कसा झाला म्हटलं ते सांगा. कसं आहे, सगळे लोक नाव काढू राहिले, 1 नंबर कार्यक्रम झाला म्हणते. इथं भेटते म्हणते राजीव पनीरची भाजी, बाकी मंडळात नाही राहत म्हणते. कसं आहे, लोक इटायले ना. लोक इटायले ना वांग्याची भाजी दाल भाजी खाऊ म्हणून म्हटलं पनीरची भाजी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पनीरच्या भाजीनं तर आपलं मंडळ ओळखले जाते राजा. वा, कशी गोष्ट करतात त्या. इथून म्हटलं कमीत कमी सांगतो तुम्हाला 15 ते 20 किलोमीटर पर्यंत आपल्या मंडळाचं नाव निघते. आपल्या मंडळाचं नाव म्हटलं 15 ते 20 किलोमीटर पर्यंत निघते. काही तर पनीरच्या भाजीचं जेवण राहते म्हणून. सहसा राहतच नाही ना कुठं. आलू वांग्याच्या भाजीचं राहते आणि काय आता दाल भाजी राहते. कसं आहे तात्या, काही म्हटलं ना तर हे सगळं तुमच्यामुळे घडून येते. तुम्ही जाणता हे घडून, नाही तर काहीच नाही. आमची ताकद काहीच नाही चालत. आम्हाला तर माहिती आहे नको गणपती कधी बसते तर. तुम्ही एवढी मेहनत घेता राजे हो, म्हणून एवढं साळं होते म्हटलं, नाही तर काहीच नाही होत. आता तुम्ही आहे तर आम्हाला हिंमत आहे, नाही तर मग काहीच नाही आहे. आम्ही काय आमचं लक्ष नाही राहत ना, काही नाही राहत. आम्ही हुळ बाय हुळ. अरे नाही तसं काही नाही आहे. सार्वजनिक कार्यक्रमात सगळे जण पाहिजे असते. माझ्या एकट्या जण काय होते रे सांगतो, काय होते? काहीच नाही होत. मी फक्त बोलू शकतो आणि तुमच्यापासून करून घेऊ शकतो. बाकी जे काय आहे ते तुमच्याच पाठिंब्यामुळे होते. आता तुम्ही एवढं सारं मॅनेजमेंट केलं का मी एकट्यानं केलं काय? तुम्ही होते म्हणूनच झालं ना. एवढा मोठा गणपती बाप्पा बसला, एवढं मोठं मंडळ आहे, एवढं मोठं जेवण दिलं पनीरच्या भाजीचं, एवढा मोठा पहिल्या दिवसानं थाटामाटात आपण गणपती काढला. आता आखरीच्या दिवशीचं हिंमत देऊ राहिले तुम्ही. मग एकट्या जण नाही होत, तुम्ही आहे सोबत म्हणून होते, नाही तर काहीच नाही होत. नाही का नामदेवराव? नाही तात्या, पोरं म्हणून राहिले ते बरोबर आहे. कसं आहे, तुम्ही काय करता धरता. मेन म्हणजे तुम्ही अध्यक्ष नसून बी अशी काही जिम्मेदारी पार पाडता का ते आमच्या इकडून बी नाही होत. मजाक नाही करत ना. आता तुम्ही आहे तर एवढं मोठं मंडळ उभं आहे, नाही तर कोणीच नाही. आता पहा बरं, 3 दिवसा अगोदर म्हटलं काहीच चाल नव्हता मंडळाचा, कोणालाच काही घेणदेण नाही. छोटीशी मूर्ती आणून बसून द्या म्हणे. पण तुम्ही पुढाकार घेतला ना हो तात्या. तुम्ही जसा पुढाकार घेतला तर आज म्हटलं आजूबाजूचे मंडळवाले नाव काढू राहिले का एवढं मोठं कसं काय बा यायचं होते, एवढं मोठं मॅनेजमेंट याचं कसं काय होते, सगळे विचारात पडले म्हटलं. नाही तात्या, हे जेवढं बी आहे याचं वर्चस्व सगळं म्हटलं तुम्हाला जाते. अरे नाही नामदेवराव, तसं काही नाही. आपण तर फक्त एक निमित्त आहे. बाकी जे करून राहिला आणि करून घेऊ राहिला आपल्यापासून तो गणपती बाप्पाचा म्हटलं आपल्याच्यानं करून घेऊ राहिला आपल्या ऐकून. नाही तर आपली एवढी ताकद आहे काय? त्याच्या परमिशन शिवाय म्हटलं झाडाचं पाणी आलं आणि एवढा मोठा कार्यक्रम होणं आणि एवढ्या लोकांना जेव घालणं आणि एवढा थाटामाटात काम करणं मजाकचा तोंडाचा खेळ थोडी आहे म्हटलं. नामदेवराव, तोंडाचा खेळ नाही म्हटलं. सगळी म्हटलं त्याचीच कृपा आहे म्हटलं. आणि कसं आहे, सगळेजण सोबत असले ना तर कार्यक्रम होतेच म्हटलं मोठा. पैसे सर्व काही नाही आहे नामदेवराव, आपल्याला वाटत असन, पण पैसे सर्व काही नाही आहे म्हटलं. वर्गणी दिल्यानंच नसते होत, इथं करूही लागा लागते म्हटलं. दिवस रात्र म्हटलं पोट्टे झडले, त्याच्यापासून मंडप बांधून घेतला. आता डेकोरेशनचं सामान लावून घेतलं त्यानं, सगळं व्यवस्थित केलं म्हटलं. एवढं सारं झाल्यावर बी, वाळणं गिळणं झाल्यावर, एवढे थकल्यावर असल्यावर बी म्हटलं नामदेवराव पोरायनं बायाने भेटल्या, भांडे घासाले तर स्वतः म्हटलं घासले म्हटलं. या चिंट्यानं, सोन्यानं, चेत्यानं यानं सगळे म्हटलं स्वतः भांडे घासले म्हटलं हापशीवर. मग असं थोडी असते. सगळ्याचाच कार्यक्रम आहे तर सर्वालेच पाठिंबा द्यायला लागते, त्याच्याशिवाय काहीच नाही होत नामदेवराव. नाही हो दिलीप भाऊ? नाही तात्याचं बरोबर आहे. आपण तर फक्त निमित्त आहे. आपण तर देवाच्या चिकट पुतली आहे. आपल्याला जसं नाचू राहिला आपण तसं नाचू राहिलो. आता कायले म्हणते 3 दिवसात एवढं सारं मॅनेजमेंट करणं, एवढी सारी वर्गणी देणं, आणि मेन म्हणजे आपल्या गावातले लोकांना चांगले आहे. पाहिलं नाही का तुम्ही? म्हटलं काय आपण महाप्रसाद करू राहिलो तर पनीरची भाजी आहे काय तर स्वतःहूनच म्हटलं त्यानं देणगी बी वाढवली. दरवर्षीप्रमाणे देणगी जास्त दिली ना, असं थोडी आहे का कमी दिली. जैनं मागं म्हटलं 1000 दिली, त्यानं आता म्हटलं 1500 रुपये दिली. त्याला समजते का नाही एवढा मोठा खर्च आहे मंडपाचा तर नाही होता त्या.
दिलीप भाऊ बरोबर आहे. पण आता काय म्हणून राहिलो मी, आता हा विषय बंद करा. आता 15 मिनिटात इथं या. रात्रीचे आपण आता आपले मंडळ बांधून ठेवू, म्हणजे आपल्याला लावायचा पहिल्या नंबरवर गणपती. नाही तर मग माणसानं काय झालं, पहिल्या नंबरवर असला पाहिजे आपला गणपती. तर रात्रीच आपण सगळं गणपतीची मूर्ती वगैरे सगळं ट्रॅक्टरवर बांधून ठेवू. म्हणजे कसं आहे, सकाळी आपला चौकात लागला रे पहिल्या नंबरवर का मग लवकर होऊन जाते आपलं काम. रॅलीत म्हटलं जे गणपतीची मिरवणूक आहे ते लवकर घुमून होऊन जाते आणि आपण लवकर मोकळं होऊन जातो गणपती विसर्जन करून. काय म्हणता तुम्ही सांगा. नाही तर मग कसं आहे, सकाळी म्हणसान तर सकाळी, पण सकाळीला टाइम होते, मग आपलं मंडळ आखरी लागेल. मग म्हणसान तुम्ही काय झालं. नाही तात्या बरोबर आहे तुमचं. हे रात्रीच म्हटलं सगळं आपल्याला गणपती ट्रॅक्टरवर ठेवा लागते म्हटलं, सगळं डेकोरेशन करून ओके ठेवा लागते म्हटलं काम. कारण कसं आहे, 50 मंडळ आहे गणपतीच्या जवळ लय मोठी रॅली राहते ना, पाहिलं नाही का तुम्ही. आणि ह्यावेळेस तर दरवर्षी गणपतीचे मंडळ वाढूनच राहिले म्हटलं. तर आपल्याला थोडंसं लवकर जर करायचं असेल विसर्जन गणपतीचं 10च्या अगोदर आपल्याला मग पहिल्या नंबरवर लावा लागेल. रात्रीच आपल्याला तामझुम तेवढी करावं लागेल. आणि तुम्हाला पहिले सांगू राहिलो म्हटलं, डीजेवर बँड पार्टीवर सगळ्यात पहिलं गाणं देवाचं लागन, त्याच्यानंतर तुमचे धांगड धिंगा गाणे लावा, काही हरकत नाही. आणि प्रत्येक चौकात आपल्या देवाचं गाणं लागलं पाहिजे गणपतीचं. नाही तर मग माणसानं काय झालं, ते तुमचे धांगड धिंगा गाणे आहे त्याच्यानंतर जे काही आहे ते आरती झाल्यावर. नाही तर मग माणसानं काय झालं, मी आहे तर मग फेटे गिटे घालायचे का म्हटलं आखरीच्या दिवशी फेटे माणसांना पाहा. ते काय आहे आपल्या स्वखर्चातून ज्याला घालायचे आहे तो देत बसन पैसे. तवाच्या तवा पैसे दे म्हणा, ते 5 बस म्हणा दुकानदारी. आमच्या मागे डोक्याला हेडेक लावू नको ते मंडळाच्या. त्याचे पैसे काय मंडळ देईन का 50-50 रुपये फेटे घालायचे. ते काय आहे तुम्हाला घालायचे असन ते तुम्ही तुमचं काय पाहून घ्या. ज्याला घालायचे तो घालन, ज्याला नाही घालायचे नाही घालन. आपापले पैसे द्या आणि आपापले फेटे 5 बसा. नाही होता त्या नाही तर काय पैसे मंडळ देईन काय, ज्याला शोक आहे तो घालन, कोणी घालते कोणाला नाही आवड आहे घालायची, ज्याला आवड आहे तो देत बसन पैसे. बरं ठीक आहे, मग ज्याला घालायचे तो घालन, मी बोलावतो मग फेटेवाल्याले. बरं चला मग आता घरी जा पटापट आपापले. आणि चला ते दुसरे भंगार कपडे घालून या. कसं आहे, ट्रॅक्टर धुनाय म्हटलं आपल्याला, साफसफाई करून आपली गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्यावर ठेवून आहे म्हटलं. म्हणजे सकाळ झाली रे झाली का बिलकुल टकाटक पहिल्या स्टॉपमध्ये डायरेक्ट आपल्या चौकात गाडी. पहिले सांगणार तुम्हाला, आता आपल्याला ते गणपती वगैरे ट्रॅक्टरवर ठेवाले, सगळं ओके कराले, फोकस वगैरे गणपतीच्या मूर्तीवर लावाले. आपल्याला वाजते 3-3:30, तर आपल्याला झोपणं आहे नाही. डायरेक्ट पहिले आपल्याला हे ओके झालं का आपल्या गणपती आपल्या चौकात ठेवणं आहे, मग तिकून आल्यावर झोपायचं. आणि बस उठले काढला आपला गणपती, आपला डीजे बँड पार्टी आला का. नाही तर मग माणसानं काय झालं तुम्ही आपला पहिले लागला पाहिजे. कसं आहे, पहिले लागन तर लवकर आपलं विसर्जन होऊन जाईल. नाही तर मग आपल्याला वाजते 12-1, मग माणसानं काय झालं. नाही का हो दिलीप भाऊ. नाही बरोबर आहे तात्या, बरोबर आहे. आणि काय आहे तात्या, तर पहिले सांगू राहिलो, गणपती बाप्पाच्या तिथं एक फोकस आणि लाइटिंग नाही लाइटिंग असली तरी एक फोकस म्हटलं नाही जनरेटर. हे तर दुधे काकाला सांगून द्या लावाले. नाही तर मग कसं आहे, बघतात नाही ते जनरेटर फेलीवर पडते, मग ते वांद्यात येऊन जाते. मग आपली गणपती बाप्पाची मूर्ती काही दिसत नाही, ते पुरी अंधारून येते त्याच्यावर. म्हणून म्हणालो एक फोकस कंपल्सरी लागेल भाऊ त्याच्यावर, त्याला सांगून द्यायचं असं तुम्ही. आणि तात्या स्वागत करायसाठी इव्हेंट वाल्याला सांगून द्या म्हटलं. स्वागत आता थाटामाटात झालं पाहिजे म्हटलं, असं तसं नाही झालं पाहिजे. मग माणसानं काय झालं तुम्ही मला सांगून दिलं म्हणजे बरं राहते थोडंसं. अरे इव्हेंट वाला तर त्याच ओळखीचा आहे ना, तू सांगून देते काय आहे ते. उद्या लवकर हजर राहायचो म्हणा तिथं. सकाळी तर आपल्याला करायचं नाही आहे, सकाळी करू जाऊ दे, सकाळी करून संध्याकाळी करू, काही फरक नाही पडत आपल्याला. जाईन असे किती जाईन पाहिजे, सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस इव्हेंट करून. सोन्या बजरंग दलवाल्याला फोन लावतो आणि त्याचे झेंडे आपण पुरे घेऊन येऊ. झेंडे म्हटलं पुरे घेऊन म्हटलं इकडे आपल्या रॅलीत लावाले. पुरा जगमगच काम झालं पाहिजे म्हटलं आपल्या रॅलीतनी, आपलंच नाव निघालं पाहिजे म्हटलं. 4-5 झेंडे आहे म्हणते त्याच्यापाशी. वा झेंडे तर पाहिजे, बिना झेंड्याचं कसं मग रॅलीत कशी मजा आहे. झेंडे तर पाहिजे रे बाबा, झेंडे पहिले पाहिजे, बाकी काही असो का नसो. एक टाइमला गुलार नसला चालते मला, पण झेंडे पाहिजे म्हणजे पाहिजे. झेंडे असल्यावर काय दिसते का मावल, अरे बापरे अलग दिसते का मावलच अलग होते तो. चला मोकळे वा पटापट, चला जा आराम करा आता. अधिक मग रात्री जेवण घेऊन काल्यावर या तुम्ही. चला आराम करा पटापट. चला घ्या चेतन सोन्या, चला भिडा पटापट, धुवून टाका तेवढी गाडी पटकन. गणपती आणून आपण त्याच्यावर बरोबर ठेवून देऊ. चला घ्या बरं, घ्या बकेटा घ्या, शंतनूची इच्छा घ्या. सोन्या तू आपसून दे, मी पटापट बकेटा मारतो त्याच्यावर, मग मी आपसतो तू मारतो. बाद धुते ते गाडी धुवायला टाइम लागते का त्याला. याच्यात तर त्याची PhD झाली आहे गाडी धुण्यात. चला हाडा रे तिथून नाही अंगार जाईन पाणी. अधिक माणसांना मग बोला गेलं म्हणून. चला हाडा पटापट. इकून मारणं एकाच इकून मारतं का पाणी. मारू राहिलो ना एवढं असं, मग तुम्ही मारा. हे घ्या बकेट, हे घ्या. मला तर मजा कसं वाटू राहिली. अरे इकून धुतो तिकून धुतो ना, धुवून राहिलो ना. शांती तर धरा. राहू दे ना सल्ल्या, कायले म्हणून त्याला फालतू. नाही तर मग हातानच नाही धुणे ते म्हणून पाच बसा तुम्ही, चाललो मी घरी. राहू दे, त्याला काय म्हणलं त्याला धुते त्याच्या मनानं. हटा रे हट ना, इकून पाणी मार म्हणते, हटत नाही. चला रे सोन्या, झाली रे गाडी धुणं. काय गाडी धुवत बसता काय, एवढी धुवा लागते काय. चला चमकू राहिली. चला घ्या बरं गणपतीची मूर्ती घ्या गणपती बाप्पाची मूर्ती घ्या ठुवाले. चला या बरं 5-6 जण मंडळ द्या पटापट. चला घ्या ना मग गणपती बाप्पाचं नाव घ्या आणि चला हलवा मूर्ती. मानाची मूर्ती राहू द्या, मानाची मूर्ती उद्या हलू. हे घेऊन घ्या पहिले आपली मोठी मूर्ती आणि डायरेक्ट ट्रॅक्टरवर चालू द्या म्हटलं. चला या मग, या ना स्टेजवर या. अरे बापरे चेत्या, काय भारी आहे रे मूर्ती. अबे या ना खालून पाहू राहिले का, या ना पटापट. आम्ही दोघं उचलू म्हटलं ती मूर्ती का, चाललं जाऊ घरी. येऊ राहिले का जाऊ म्हटलं घरी. दोघांच्या छातीवर दिली का टाकून. अरे का कमी भारी आहे का मूर्ती. मूर्ती का कमी भारी आहे का, मातीची होईन ते प्लास्टरची थोडी वेळ. चला घ्या या पटापट वरतं. अरे दिवाणजी ये ना, काय पाहू राहिला तिथून. ये पटकन ये जरासा हातभार लावू लाग. इथून पाहू राहिला. हा दिवाणजी कोण रे, शाहरुख आहे. दिवाणजी कोणाला म्हटलं ते ना. दिलीप काकाच्या बाजूला नाही काय, बारका याले म्हटलं ते ना. दिवाणजीपणा करते ना, हातभार काही लावू लागत नाही त्याला म्हटलं ते ना. चला बरोबर
पटापट चला घ्या मूर्ती घ्या पटकन. अरे पाहिजे रे सल्ल्या मानीवर घेतली राजा मूर्ती मान फान लचकन बरोबर पाहिजे रे. हा बरोबर पकडा. अरे या ना दिलीप भाऊ येणार रे बाबा येणं तुला सांगा लागन काय पकडू लागणार मूर्ती तिथून मजा पाहू राहिले का दोघं जण या पटापट. अरे बापरे का भारी अरे मूर्ती. अरे बापरे घ्या ना उचला ना पटकन या. काका हा मस्त नाचाले राहतं तिथं समोर समोर करा राहतं मूर्ती उचलायला लावलं तर आता नेट लागू राहिला. चल उचल पटकन जास्तीचे नखरे नको करू. चल घ्या रे पटकन ट्रॅक्टर मध्ये घ्या डायरेक्ट सरकी जाऊ द्या ट्रॅक्टर मध्ये. अरे घ्या रे मी मूर्तीच्या खाली आहे रे घ्या ना पटकन या. घ्या पटापट घ्या बरं चला चला समोर समोर. अरे सल्ल्या काका हटून जा तू म्हणत हटून जाय त्याला काही काम नाही. आता हे चौघ जण जोरदार ठेवते हटून जाय. बरं बरं अडून जातो. सल्ल्या काका तू सांग फक्त बरोबर मूर्ती बसली का नाही बसली तर घालू ना. मागं जाऊ दे मागं जाऊ दे मागं जाऊ दे जाऊ दे मागं हा पा बरोबर आहे का तर पा जाऊ दे मागं जाऊ दे मागं जाऊ दे. अरे सांग रे सल्ल्या काका कुकडे घेऊ तर मूर्ती पाय ना माहिशोबानं तर बरोबर झाली. तू सांग आता कशी करतो. बस इकडे घे थोडीशी डाव्या बाजूले वळ डाव्या बाजूले बस बस ठेवून दे. आता सांग मग नको म्हणजो मग हात नाही लागत डबल. हा मग म्हणशील काय झालं आता सांगून दे बरोबर. थोडीशी उजव्या बाजूले वळ थोडीशी एकदम मामुली मध्ये बस पाय. बस हटून जा आता हटून जा सगळेजण. अरे हट रे दिवाणजी हट ना आता हटून नाही राहिला काय. भाऊ दिलीप काका मोहनदा बरोबर जमली ना आता मूर्ती. पा झाला आता म्हणजे कसं आहे आता थोड्या वेळानं आपण चौकात लावून ठेवून देऊ म्हणजे पटकन निघून जाते पहिल्या नंबरवर लागून जाते रॅलीत आपला गणपती. आणि पटकन विसर्जन झालं का आपण मोकळं नाही काय 10च्या पहिले होऊन जाते ना आपलं मग सगळं काम म्हणून. अरे हो त्याला सगळं बरोबर आहे त्या पण आता तर झोपीचा खराब झाला ना आपला. हा आता तर झोपीचा खराब झाला ना त्याच्यात मी जेवलो राजा आता वरण. हा वरण जेवलो तर मला होते ऍसिडिटी आता. हा कारण झोपलो नाही मी वरण खाल्लं मी रात्री आणि झोपलो नाही लवकर का मला होते ऍसिडिटी. झालं का पण सोने का आता 10 दिवस मस्त गमले बे. गणपती बाप्पा होते तर मंडळात सगळे पोटले का एकत्रित होय. हा मजा येत जाय जो नाही तो बी आपला टाइमातला टाइम काढून मंडळात येत जाय. कसं बी आता 10 दिवसाबादले का गमन नाही का नाही काय कोणालाच नाही गमन नाही सगळे कामोकामी होऊन जाते मग. हा यार तुम्ही बोलले ते खरं बोललेले का आता 10 दिवस कसं तरी गमलेले का आपल्याला गणपती बाप्पा आले तर. हा आता अधिकले का पुढच्या वर्षीपर्यंत वाट पा 1 वर्ष वाट पा लागते आता गणपती आले. समजून नाही राहिले का आता गमून नाही राहिलं पण आता गमन नाही का गणपती बाप्पा गेल्यावर आपल्याला. ही गोष्ट तर खरी आली का शाहरुख या गोष्ट खरी आहे. पहिले का गणपती बाप्पा होते तर आपल्याला गमेले का रमे आता कुठं गमते बे पुरं सांसूनच होते ना वस्ती. हा आता काही नाही गमत. बरं चला जाऊ द्या घ्या पटापट चला घ्या समोरची बिल्डिंग लावा. डीजे गिजे कधी येते काय येते तर पोचतो म्हणे डीजे बँड पार्टी वगैरे. चल घे मग गणपती घे म्हटलं आपला चौकात. थांबा पहिले मला तात्याला फोन करू द्या. तात्याला फोन करून विचारून द्या का डायरेक्ट चौकात लावायचा आहे का इथून वाजवत न्यायचं आपल्याला चौकात. आपण आपल्या मनात शानपणा नाही करायला पुरं. थांब मला तात्याला फोन लावते पहिले. हॅलो तात्या या बरं इकडे या जराशे बाहेर या. आम्हाला दिलं होतं तुम्ही कुठे झोपून राहिले या बाहेर या म्हटलं जराशे. हा या पटकन या सगळे जण इथं आहे ना या हा गणपतीची मूर्ती गिरती सगळीच ठेवली ट्रॅक्टरवर. अरे तुम्ही या ना बाहेर या काम आहे ना अर्जंट काय तुम्ही बी या पटकन या. झोपला होता का रे तात्या. बापा डकरेपर्यंत झोपला होता तात्या. आवाज सांगते ना थांब ना येऊ दे ना आता. झोपला होता का तात्या येऊ दे ना मग आता काढतो ना पुरा 7-12 त्याचे नाव. थांब येऊ दे तात्याले आपल्याला मस्त इथं कामोकामी लावून दिलं स्वतः मस्त पसरू राहिला तात्या. हा स्वतः मस्त पसरू राहिले म्हटलं तात्या हे शोभते का त्याले. आता म्हणत यातच नाही कोणी. हा आता तात्या आहे मी आहे आता म्हणत नाही बोलायचं कोणी. पाय रे जेत्या पाय पाहून काय झालं सोन्या. आपला म्हटलं अध्यक्ष मस्त पसरला होता म्हणते डकरेपर्यंत मस्त डकारून राहिला होता म्हणते वाघासारखा. सांग मस्त पसरला होता म्हणते. बरं ठीक आहे ना येऊ दे ना मग आता अध्यक्ष साहेब आहे आणि मी आहे अब बोलेंगे नाही कोई बीच में. हा नाही तो फिर बेकार काम हो जाएगा. पहिले सांगून राहिलो सगळ्याले आपल्याला मस्त कामोकामी लावून मस्त झोपा काढणं चालू आहे तिकडे. बरं ठीक आहे ना येऊ तर दे आता. सोन्या त्या टालीत मी एक हार पडलाय जा घेऊन येतो जा घेऊन या सत्कारच घेतो तात्याचा जा आणतच आहे तू. कुठं आहे रे इथं तर नाही आहे टालीत तर नाही आहे मंडळातून घेऊन ये लवकर घेऊन ये जा. अबे राहू दे ना काले जास्तीचे काम करता राहू दे ना लागला असं त्या माणसाचा डोया. अरे तुम्ही थांबा ना दिलीप काका थांबत जा जराशे. हो ना तुमचं तर भल्लं मस्त दिसू राहिलं मला काम. हा इथं ते पसरून राहिले मस्त झोपू राहिले गादी वाकायात. हा कुलरच्या हवे तिकडे मच्छर डसू राहिले काय करू राहिले आमचं आम्हाला माहिती. थांबा जराशे तुम्ही. घेरे जेते आणला रे घेरे त्याचपाशी ठेव. तात्या आला का तात्याच्या गळ्यात टाकायचा आपल्याला. त्या सत्कारच घेऊ आता कसं आपल्याला कामोकामी लावून स्वतः झोपते तर सत्कारच घेऊ म्हटलं. लय दिवस झाले सत्कार काही घेतला नाही त्याच्यानं हे करू राहिले ऐदीच आहे. थांब येऊ दे आता तात्याले. चला ठेवली काय बाप्पाची मूर्ती ट्रॅक्टरवर. चला चांगलं झालं सोन्या आणि इकडे हारान पटकन अन्न लवकर लक्ष नाही अन्न पटकन इकडे. थांब्या ट्रॅक्टरच्या मागच लपून राहा. पटकन आला का पटकन घालतो गयात. थांब हा बोलावतो इकडे या. हो तात्या इकडे या म्हटलं. ओ तात्या कम टू गो फास्ट या इकडे पटकन. बोल काय म्हणतो काय म्हटलं काय म्हटलं त्या गया सारा टाकून दिला त्या काय म्हटलं आज माझा वाढदिवस आहे काय. हा फालतूगिरी कमी करणार. काय टाकला रे हार काय टाकला सोने हार सांग पटकन. हा दोघांना समजावून सांगतो अशी मजाक नाही करायची माझ्यासोबत. हा मग मला सांग काय झालं काढ लवकर हार काढा जसा टाकला तसा काढ म्हटलं. काढाचा नाही रे सोने हार काढाचा नाही. हा आमच्यावर कसे काय गरम उराल तुम्ही. हार काढ हे काढ ते काढ तुम्ही म्हटलं आम्हाला सगळ्याला गुंतून दिलं म्हटलं आमच्या झोपामुळे करून आम्ही म्हटलं गणपती बाप्पाले त्या ट्रॅक्टरवर ठेवलं आणि तुम्ही मस्त झोपले म्हटलं. शाहरुख काकानं फोन केला तुम्हाला मस्त डकारून राहिले होते म्हणे. हा काय होय आमच्यावर गरम उराले काय त्याचा सत्कार म्हटलं. हा उशिरा आले म्हणून मंडळात राहू द्या गुपच्या बाहेर गयात. अरे घ्या ना शायने हो घ्या ना. हा तसे तर भले कामं करता तुम्ही. हा मी कामं करतो ते नाही येत मग तुमच्या लक्षात. तसे तर मग मजून कामं घ्यायला पाहिजे एकामेकानं फालतूगिरी नाही करायची अशी पहिले सांगू राहिलो. अरे रे सोने इकडे ना काय लेखा चिडून देतो त्या माणसाले ये इकडे. आपल्यावर जास्त गरम नाही होतं म्हटलं तात्या पहिले सांगू राहिलो. हा 4-5 खाल्ले नाही म्हटलं तुमचे एवढे गरम उरायले मावर. मग म्हणसान काय झालं म्हणजे तुम्हीच उशिरा येऊ राहिले आणि आमच्यावर गरम उरायले. उपकार करू राहिले का आमच्यावर उपकार करू राहिले का म्हटलं.
नाही तू उपकार करू आला मावर, तू उपकार करू आला म्हटलं मावर. जास्तीच्या हुशार काय करत असं बाबू? हा तुला म्हटलं होतं का मी ये म्हणून? तुला झोपून राहिले पाहिजे होतं. जा घरी जा, जा झालं असं तुमचं काम. जा घरी जा, झोपून राहा. जा कोणतंच काम नका करू रे. जा एक दिवस का जागरण नाही केलं तर. ओ तात्या इकडे बा म्हटलं. कोणाला म्हणून राहिले तुम्ही एक दिवस जागरण नाही केलं? इकडे बा म्हटलं. इथं म्हटलं रोज जागरण करू आलो म्हटलं. हा मंडळात झोपतो आम्ही, सगळ्या गोष्टी आम्ही. हा आणि मग कशी काय म्हणून राहिले तुम्ही? मग कशी काय म्हणून राहिले म्हटलं तुम्ही? बरा विषय बन मारा म्हटलं. पटकन सांगा म्हटलं. इथून काढू राहिले रॅली का चौकातून काढू राहिले? तर रॅली इथूनच काढू म्हटलं. सगळं सांगणार रॅली इथूनच निघन म्हटलं. काही झालं तरी हा हे आपल्या मंडळापासून निघन म्हटलं रॅली. बस आपलं सामान आलं वाजवायचं का बस इथून रॅली काढणं चालू करून देऊ आपण. जास्त टाइमपास काही करू नको. हाताला काय झालं त्याला सोने? हाताला काय झालं? अरे गणपती उचलता उचलता म्हटलं लचका पडला म्हणून. अरे ऐन गणपतीच्या मंत्रात आणलं का रे बा त्या? आता नाशिन कसा वरता हात करून काय राजा. असं झेंडू बाम लावतो त्याला रात्री. चांगली झेंडू बाम लावतो, नाही तर मग बजरंग लेप लावतो. येऊन जाते तो जागेवर. उद्या सकाळपर्यंत आला पाहिजे तो. कोणी आलती नाचा लागते ना बाबा उद्या. अशी कशी गोष्ट करतो तू? नाही बजरंग लेपच लावा लागेल त्याला. झेंडू बाम काय असर नाही करत त्याच्यावर. मुचकला तो चांगला. हा बजरंग लेप लावतो त्याला चांगलं आणि बस उद्याच्या उद्या जागेवर आणतोच त्याला. कोणी आलती नाही तर अडगावले चालला मग सरकार. आता निघून जातो अडगावले. अडगावून लेप लावून ये. काही लावतो का मोहनदा? अडगावले झाले पुरण काय राहिला इथं गणपती बाप्पाचा कार्यक्रम आणि अडगावले जाऊ का आता? फालतूच्या गोष्टी काही बी आपल्या घे. चला घ्या ना मग, घ्या ना. झालं ना मग. चला उद्या रॅलीचा बंदोबस्त करू. चला मग झोपा सगळे जण आता. अरे झोपा कुठं? आता 15 मिनिटात म्हटलं. 15 मिनिटात सोय लावा लागते आपल्याला डीजे गिजे याची त्याची. असं थोडी जमते. चिंट्याला सांग म्हटलं बोर्ड आणाले. दहशत करणे की आपले मंडळ की. मग नाव कसं चालवा? कायलेच जास्तीचे कामं करू राहिले. बरं करा, जाऊ द्या करा. मजा करा, टेन्शन नका घेऊ. मजा करा, तुम्हाला जसं वाटतं तसं करा. किती खर्च आला रे बोर्ड आले? किती खर्च आला म्हटलं? 6 बोर्ड बनवले म्हटलं. 6 बोर्ड बनवले. 5000 रुपये खर्च आला त्याले. बापरे 5000 रुपये? किती बाय कितीचे आहे? 4 बाय 3 फुटाचे आहे. ते काय म्हटलं हाती घेऊन नाचायचं? बरं आहे चालू द्या बा. काय होतं ते कसं म्हटलं? डीजे मागं ठेवा लागेल आपल्याला. डीजेच्या सगळा आवाज दबून जाईल. मग बाकीची मजा नाही येत. डीजे मागं आणि बाकी सगळं समोर डीजेच्या. नाही जैले ज्याच्यात नाचायचा आहे तो नाचते. हा नाही तर मग डीजेच्या आवाजानं सगळं आवाज दबून जाईल बाकीच्या याचा. मग काही मजा नाही येते. हा तसंच करावं लागेल. चला मग डीजे येऊन आला म्हणते रस्त्यानं. अरे तात्या डीजेचं नाव घेता झाला. ताल घ्यायला लावा लागेल त्याला. ताल घ्यायला लाव, तंबुरा घ्यायला लाव. बरं घ्या बाबा काय घेतात. अरे तुम्ही सांगितलं होता तो पालो भाले डीजे. आपा कसा आहे म्हटलं? पा कसा कडकचा आहे म्हटलं. हा ना एक दोघाच्या कानातून रक्त पडलं आणि दोघा तिघाली अटॅक आला तर मग म्हणता म्हटलं तात्या म्हणते मले. टॉप लेवलचं काम पाहिजे आपल्याला. आपल्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद असा थोडी आहे म्हटलं आपल्या मंडळावर. होना तो सबसे ऊंचा होना, बजेंगा तो सबसे ऊंचा. नाही तो नाही. चल येऊ दे म्हणा त्याला मांग जा शाहरुख या त्याला साईड टाकू. चल येऊ दे रे, येऊ दे मांग येऊ दे. चल येऊ दे अंगावर जाते. इथं राहू देऊ का थोडीशी मांग येऊ देऊ? येऊ दे ना मंदिरापर्यंत. येऊ दे चला येऊ दे रे मांग येऊ दे. बस राहू दे. चल येऊन जा शाहरुख इकडे. पुरा विषय खोल करून टाकला होता तुम्ही. विषय खोल करून टाकला म्हटलं. आता तू म्हणेस का आपल्याला म्हणे एकदम टॉप लेवलचा डीजे पाहिजे तर घे टॉप लेवलचा घे बा. टॉप लेवलचा घे. चल घे एकदम कडक आणला म्हटलं. पाय कसा सन काम आहे म्हटलं त्याचा. आता एखादा ताल गेले आता तरी लावत त्याला होऊ दे. थोडं 15-20 मिनिटं आराम करू दे. मग बस धन्ना का धडधडच राहीन. आता तू विचारच करजो. आणि बरं त्याला हात इकडे वळतो असा कसा सुद्धा नाही उराला तर. जय बजरंग बली. अरे पायजाव तात्या, पायजावले अंगार उराली. पायजा. अरे धन्यवाद तात्या धन्यवाद. झाला रे बा चेत्या, झाला रे चेत्या. चांगला हात. अब आएंगा मजा. अब देखना तूने कसा एका हातावर नाचतो तर. आता असा गुलार फेकतो. ये 4-4, 5-5 पोते धड. अब नाही रोकने वाला मैं तात्या. आता तर असा भरवतो तुम्हाला गुलारानं. पुरं मंडळच म्हटलं गुलारानं. खालून म्हटलं कमीत कमी 2 फुटाची म्हटलं थर्री लावून ठेवतो आता गुलाराची. असा चौकात टाक. असा गुलार टाकतो म्हटलं चौकात. थांबा तुम्ही आता जराशे. अरे टाक ना. तुला किती टाकायचं आहे तर टाक आता. आज तुला जेवढी मजा करायची तेवढी करून घे. पुरा कसर काढून घे आता तू. मग म्हणायचं नाही आपल्याला का हे नाही करू दिलं ते नाही करू दिलं. काय करायचं आहे कर. 2 हातावर उभा राहून नाच का पायावर उभा राहून राहच. कसं आहे नाच. अहो दादा इथं पांटेला गुंटेला नाही आहे का म्हटलं कोणता? पांटेले सगळे बंद आहे म्हटलं. गणपतीने उठत काय झोपले सगळे. तुम्ही कोण म्हटलं? तुम्ही डीजे वाजवणारे होय का डीजे मालक होय? अरे नाही मी तर गाडीचा ड्रायव्हर होय. डीजे ऑपरेटर झोपलाय सध्या. सकाळी उठवून त्याला आता. आणि मालकाला भेटले नाही का तुम्ही? अरे आम्ही तर मालकाला पाहिलंय नाही. आम्ही जे काय ते ऑपरेटर सोबत बोललो. आम्हाला डीजे वाटला तो चांगला म्हणून सांगून दिला आम्ही. आता मालकाला भेटू ना. येते ना मालक? अरे येतं ना. सकाळी यायचं. त्या महावीन भल्ला बांधा पडला होता तंबाखू पाण्यात. आता विचारच पडला. तुमच्यातलं कोणी नाही खात का खर्रा पुळी? का हो काका खर्रा पुळी सगळेच खाते पण थांबा जराशे. पहिले राहिलं मुद्द्याचं विचारायचं. तुमचं झालं खर्रा पुळीचं? नाही डीजे वगीजे वाजते ना चांगला कडक. डीजे गिजे वाजते ना म्हटलं. फेल नाही गेलं पाहिजे का? नाही तर मग बस फुटफाटच आहे तो डीजे इथं. अरे नाही डीजेला असं तसं समजू राहिले का तुम्ही? अरे बाबा वाजू तर द्या. मग समजते तुम्हाला कसा वाटतो तो डीजे. जा आराम करा तुम्ही. जा सकाळीला काम आहे तुम्हाला. जा मग जा आराम करा. बरं हो का तात्या बाकीचं धतिंग कुठं आहे म्हटलं? बाकीचं काय डीजे सांगितलं का फक्त? अरे सरप्राईज आहे म्हटलं. सरप्राईज सांगत असते काय? सरप्राईज जर सांगितलं तर मग ते सरप्राईज कसं पाय ना. आता काय आहे तर तू पाय आता फक्त काय आहे. तात्या घ्यायला लाव ना. एखादा ताल घ्यायला लाव ना. वाजवायला लावा त्याला. डीजे वाजवायला लावा म्हटलं. अरे नाही रे गावातले लोक काय झोपलेले उठत काय? का कमी आवाज आहे का त्याचा? राजा काही आपलं काम करणं. आता नाही जे काय ते सकाळी. आणि जनरेटर बी नाही आलं ना. जनरेटर इथं नाही आलं. अरे जनरेटर वगैरे सगळं त्याच्यातच राहते ना. सगळं त्याच्यातच राहते म्हटलं.
एवढ्या मोठ्या याले जनरेटर नाही पाहिजे म्हटलं. ते दुसरं येते ते मोठं जनरेटर एकदम ते आहे म्हटलं त्याच्यात. मग काहीच नाही आता म्हटलं टेक्नॉलॉजी आहे ना, सगळं एखादं त्या गाडीत नाही, बस गाडी नाही कुठं बी. पण वाजन ना म्हटलं सेटअप वाजन ना. आता तुमच्या भरोशावर आहे म्हटलं. आता तुम्ही एवढे तारीफ करू राहिले त्या सेटअपची, त्याचा डीजे वाजला पाहिजे कळ्या. अरे जो बी आयटम सांगितला आहे म्हटलं डीजे आणि बाकी जे बी आहे ते त्याने सांगत तुम्हाला ते आल्यावर समजान. ते म्हटलं एकदम टॉपचं आणलं म्हटलं. पैसे तसे दिले ना आपण, पोऱ्या नोटा दिल्या ना, अशा थोडी दिल्या एटीएम मधून काढल्या इकडे काढल्या इकडे हातात दिल्या म्हटलं त्याच्या. चला झोपा म्हटलं थोडंसं अर्धा एक घंटा आराम. मग सकाळी पाहू म्हटलं काय आहे ते आता. अरे सांगा ना त्या काय आहे तर सरप्राईज तर सांगा. तुला सांगितलंच आहे मी सरप्राईज जर सांगितलं तर काय मजा आहे त्याच्या. चला झोपा आता, उद्या पाहू मग सकाळी काय ते काय असं काय सांगितलं असं तात्यानं. काय वाटते तुले ते तर आता आपल्याला नंतरच माहित पडलं. चल झोपू अर्धा एक घंटा, जेवढा आराम होईल तेवढा होईल. बाकी आता मग सकाळी नाही. चला म्हटलं हात आला म्हटलं. नाही तात्यानं केला म्हटलं त्याला हात पुरा दुरुस्त. मानलं का तात्याले लय जडीबुटीवाले बाबा आहे म्हटलं ते. रामदेव बाबाच्या बात मला वाटते आता रामदेव बाबा जर गेला समजा पुढे चालून त्याची गद्दी आपण तात्याला देऊन देऊ. चांगला आहे ना. पाहिजे का त्याला हात सुद्धा गेला तर बाकीच्या काम नाही करण का तो तात्या. चल ना बे आपला काही बी चल झोपून राहू, सकाळी उठा लागते. गणपती बाप्पापती. अरे नाही ना बाई, त्याला गाडी नाही चालू जात ना, त्याला सुचत नाही ना. तू तिथं बसशील त्याला सुचते का मग? गाडी चालू ना मला बसू द्या. मी बोल सांगतो मला बसू द्या. मी मागच्या वर्षी बसली होती काही नाही झालं. मला ह्या वर्षी बस द्या. मी आता बसतो. मला बसू द्या म्हणजे बसू द्या. चौकात बदलून चिंकी इथूनच बसतो काय? इथं नाचणं मस्त. मला इथंच बसायचं. बसवा मला आता. अरे द्या ना हो, द्या ना नामदेवराव बसून. काय अरे द्या बसून, हाय जागा तर बसू दे तिले. हो द्या हो नामदेवराव बसून. द्या ना. तो पन्या पाहिजे म्हटलं तिले. पन्या पाहिजे रे. आणा इकडे. हो नामदेवराव आणा तिले बद्दे इकडे. येऊ चिंके. पाहिजे पण आरामानं चालवतो म्हटलं गाडी. ते छत्री बत्री पोट्टी आहे ते सांगताना थोडी गाडी मारली तर जर बरोबर बसू पोट्टे, नाही तर मग म्हणशील काय झालं बसवून नाही कधी असं करशील तर चुपचाप बसू. काही वाटलं गिटलं तर पन्या दादा सांगतो. अरे हो ना जी अप्पा सांगतो ना. जा अप्पा तुम्ही मस्त दारू पेन मस्त नाचा डीजे जा. हो नाही हो चिंके, कोणी 10 दिवस दारू नाही पेलं म्हटलं गणपतीतलं. कारण पहिले सांग नव्हतं म्हटलं तसं का कोणी दारू नाही पेन म्हणून आता काही 10 दिवस त्याने दारू पेल नाही, आता नाही पेते ते डायरेक्ट. आता पेन तर गणपती उठल्यावरच पेन. ते काय आहे त्याचं. अरे हो नामदेवराव या इकडे या. बोला दिलीपराव काय म्हणता? पोट्टी राजो माझ्या घरची पोट्टी म्हटलं लहान चॅप्टर आहे. मला म्हणते का गणपती दारू पिऊन नाचा म्हणते मस्त. सांगा बरं तिला कोण सांगितलं असं ना आता हे सांगायचं काय हो त्याच्या. नामदेव काका सांगायचं काय म्हटलं. मागच्या वर्षी पाहिलं ना तिनं तुम्हाला म्हणून म्हटलं. म्हणून तर ह्या वर्षी डायरेक्ट 10 दिवस दारू बंद होती. ह्या वर्षी डायरेक्ट 10 दिवस दारू बंद. काय आहे ते तुमचा गणपती उठल्यावर? गणपतीत काहीच नाही. अरे तुम्हाला मजा पडणार 10 दिवस म्हटलं. एवढी रमणूक होती आपल्या मंडळात. का 10 दिवस म्हटलं मला आठवण नाही आली म्हटलं दारूची. आणि आता मला काही पिऊशी नाही वाटवली. मला तर असं वाटवली का मी पेलोच नाही कधी आणि त्याची नाही माझी इच्छा बी नाही झाली म्हटलं आता. अरे तात्या कधी येते म्हटलं. तात्या कधी येते? डीजे आणला ना एखादा ताल घेऊन घ्या म्हटलं. चालू करायला लावा लागेल ना त्याला डीजे. अबे हा डीजे का काय होय म्हटलं हे. पसारा एवढा मोठा काय होय म्हटलं हे. राजा हे अटॅक करण्याचं काम आहे ना हे. बुड्या बाट्या दूर ठेवा लागेल याच्यापासून. नाही तर बेकार काम आहे म्हटलं. ज्याचे स्लॅबचे घर आहे त्याचं ठीक आहे, पण ज्याचे टिनाचे आहे त्याचं कसं ते तर धड 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 उडायचेच होय. अरे पहिल्या दिवशीच नाही पाहिलं का नामदेवराव तुम्ही? पहिल्या दिवशीचा तपा किती मोठा होता. ते डीजे का काय होय कुठचं आणलं होतं ते म्हणत. लहान वाजे ते कानं म्हटलं. मी तर बस घरी जाऊन झोपून राहिलो बा. मी म्हटलं मला नाही पाहिजे परेशानी फालतूची. तात्या कुठे गेला म्हटलं? तात्या नाही आला. थांबा लावतो 2 मिनिट थांबा. काय रे यार नंबर तात्या आता तर वरतच होता. आता लावला होता 5 मिनिट अगोदर. झोपीतून उठायचा आहे म्हणे. दिसला. अरे उठलेच नाही का म्हटलं. पहिल्या नंबरवर लावायचा आहे ना गणपती मंडळाचा. चौकात न्यायचा आहे का नाही न्यायचा? इथं घरापाशी चालणे दिसू राहिलं मला. कोणीच तर कार्यकर्ते नाही दिसू राहिले. आम्ही 4-5 जण आहे बा. पण आहे नामदेव काका आहे, दिलीप भाऊ आहे, आपला विकास आहे. आला विकास आला. काय माहित कुठे जाते तर बाकी दिवस. पण उठाच्या दिवशी आणि बसाच्या दिवशी बस 2 दिवस दिसते मला तो. नाही हा जेवणात होता म्हणा. वाळणं घेणं करायला होता. बरं या ना गोष्टीच करताना का बाबा या. आणि ते मंडळाचं बोर्ड घेऊन येतं म्हटलं तुमच्या हातानं. लावायचा म्हटलं ट्रॅक्टरच्या समोर. मग असं कसं जमणार आहे? अरे मग कसे वळगन लोक. मग या लवकर. अरे गणपती बाप्पाला बी हार सांगतो रे. गणपती बाप्पाला हार नाही आणला. एक गणपती बाप्पासाठी हार ना म्हटलं. लक्ष नाही राहील तुमचं. चला ठेवतो मग या पटकन. तातडी नाही जराशी परेशानी जा या केक नामदेव काका. आता सोन्यांचे त्या काय माहित कुठे गेले तर. अरे त्याचं नको लोड घेऊ तू. सोन्याचं चेत्याचं. ते पाय 2 मिनिटात कसे प्रकट होते. टोप्या गिप्या घालून त्याच्या पाय कसा ताल आहे तर. अरे घ्या हो नामदेवराव. तात्या आले घे बरं. हार घे रे विकासा त्याच्या बच्चा. चल गणपतीला हार लाव पटकन. ते बोर्ड लाव रे मोने तू. अरे नमस्कार हो नमस्कार तात्या. मस्त काम आहे म्हटलं तुमचं. आम्हाला दिलं लटकून इथं. सकाळपासून तुमची वाट पाय नाही. तुम्हाला फोन केल्याशिवाय येतं नाही वाटते बिना फोनचं. काय राजू हो नामदेवराव काल जागरण झालं म्हटलं. काल जागरण झालं. विचारा ना मोन्याले. चेतन सोन्या म्हटलं झोपला जा म्हटलं अधिक सांगा. आणि तो म्हटलं चिंट्या बोर्ड आणायला गेला म्हणते. बनाचे जा म्हणते. तिथंच लटकला तो सांगा. अरे तात्या त्याचं लोड नका घेऊ तुम्ही. ते 2 मिनिटात हजर होते. डीजे फक्त वाजू दे एकदा. लाव ना यार लाव ना दोघं. घेणार मोन्या घेणार विकाच्या लाव ना. ते बोर्ड लावून ते हार दे गणपतीच्या गळ्यात घालून. काय राजा टाइमपास करू आला. द्या ना बरं इकडे. बस जोरदार रे जोरदार काम केलं मोन्या. बाय बरं आता बाप्पा बी 1 नंबर दिसू राहिले आपले गणपती बाप्पा. नाही रे विकाशा.
अरे गणपती बाप्पाले 10 दिवस कधी झाले राजू तात्या, काहीच माहित नाही पडलो. हा कशी रमणूक होती 10 दिवस. आता काय, आता गमते का आपल्याला? आता सगळे आपले कामोकामी नाही. राजा विकास काय ले का तू होता नाही का 10 दिवस, एवढी मजा आली बे. काय विचारतो तू? आता ते समोरचे 10 दिवस त्या आठवणीत काढा लागणार आहे म्हटलं. सांगा चला बरं तात्या, झाल्या का तुमच्या गोष्टी? हा चला, झालं असेल तर चला एक डीजेचा ताल घ्यायला लावा पहिले, वाजवला लावा, देवाचे गाणे वाजवला लावा त्याले. हो ना, त्याला का फुक्काचे पैसे देता का? किती वेळचा उभा राहिलो कालपासून. तुम्हाला म्हटलं एक ताल घ्यायला लावा, काल तर नाही म्हणे सकाळी घेऊ. आज झाली ना सकाळ. हा घ्या पटकन त्याला ताल घ्यायला लावा. माय मूड झाला आता नाचा, मला नाचू दे पहिले. आता पहिलेच तुम्ही म्हटलं 10 दिवस अधिक म्हटलं त्याच्यात का दारू घेऊ नका पिऊ. दारू गिरू पेलो असतं आतापर्यंत ताल झाले असते 4-5. तुमच्याच्या आम्ही 10 दिवस दारू नाही पेलो म्हटलं गणपतीत, नाही तर काय. हा चल घे, ये बरं त्याला चाल घ्यायला लावूया. अरे चालू कर रे, चालू कर ना बाबा, त्याला डीजे चालू कर. अरे तात्या करायला लावा ना, चालू करायला लावा ना राजू. काय तुमचं मला तर काय समजून नाही राहिलं. अरे टाइमिंग चालला ना, फुकटाचे पैसे देता का डीजे वाल्याला? चालू करायला लावा त्याला. अरे कर रे बाबा, डीजे चालू कर त्याला, डीजे चालू कर. नाचू दे, गड्याला नाचू दे. हो ना, लाव काय तर त्याला. अरे हो दादा, करू आलो. जनरेटर चालू करू द्या, जनरेटर चालू करतो ना. जनरेटर चालू केल्यावर आपलं चालून जाते गाडं. मग तुम्ही सांग ना कुठं वाजवायचं आहे, काय वाजवायचं आहे, कोणाला ठोकायचं आहे, कोणाला पटकायचं आहे. हा सगळ्या प्रकारचे ऑर्डर घेतो आपण. बस झालं आता जनरेटर चालू. आता सांग ना कोणते गाणे वाजवू. सांगा पहिलं गाणं कोणतं वाजवतं? पहिले म्हटलं देवाचे गाणे, नंतर म्हटलं बाकीचे गाणे. हा कोणी आलं त्यापाशी पिक्चरचे गाणे लाव म्हटलं म्हणून पहिले तमापाशी आणतो त्याला. सांगतो मी, जेवढं सांगितलं तेवढं कर. नाव काय म्हटलं त्याला? मॅक्स, डीजे मॅक्स म्हणते म्हटलं मला. त्या बहीण माय कोणते नाव आहे? मॅक्स अँड फॅक्स. बरं काय आहे त्याला नाव? जे बी असेल ते XYZ. पहिले देवाचे गाणे वाजव आणि मग काय आहे ते कर. मायचिक. अरे काय होय म्हटलं तात्या, हे आवाज का काय होय म्हटलं? हा काय होय हे? इथं पहिल्यापेक्षा डेंजर दिसू राहिलं. कुठून आणलं हे बाबा सोंग? नामदेवराव सोंग नाही हो म्हटलं. हे काय कमी पैशाचं हत्यार होय का हे? असं तसं नाही म्हटलं, सगळ्यात उंचेवाला आणलं. हा मोहनले पाहिजे म्हणे ना एकदम कड्यांचा डीजे, पहिल्यापेक्षा तगडं वाण पाहिजे म्हणे. घ्या ना, आणला ना तगडा. घ्या आता नाचा, त्याच्यात नाचा आता तुम्ही सगळे. अरे काय होत आता हे असं आणा लागते काय बाबा? काय हे पहिलंच त्याला भारी पडलं होतं. पहिलंच मला सांगायला लागत होतं ना, जो पहिल्या दिवशी सांगितलं होतं त्याच्या दिवशी सांगायला पाहिजे होतं. तुम्ही हे त्याच्यापेक्षा बेकार घेऊन आले. काय होईये? नाही होत ते असंच पाहिजे. कॉम्पिटिशन करायचे ना आपल्याला. कशी गोष्ट करू राहिले तुम्ही? चौकात कॉम्पिटिशन होणार आहे म्हटलं डीजेची. फेल नाही केलं पाहिजे ना आपलं मंडळ. काही आपलीच लावून राहिले. यायले काय म्हटलं दिलीप काकाले? अबे मोन्या, तुला काही फरक नाही पडवायला का म्हटलं? तुला काही फरक नाही पडवायला काय? मला पाहिजे तात्या गाणे. हा त्याला गाणे लावा सारख्यानं माणुसकीनं. मला पाहिजे गाणे नाचाले. हे माईक चिकचूक बंद कर म्हणा पटकन आणि गाणे लावा म्हणा बरं दिलीपराव, त्याला गाणे लावा राजू. लावा हो, देवाचे गाणे लावा बाबा. तो चांगला सैन तपला आहे. लवकर गाणे लावा, त्याला नाचू द्या. डीजे साऊंड किंग शिव गणेश मंडळ यांचं हार्दिक स्वागत करत आहे. राजू तात्या, मोहन का पागल झाला काय? एवढ्या आवाजात नाचू राहिला म्हणजे सैन्य उडालं, म्हणजे चक्कर आल्यासारखं वाटू राहिलं. हा एवढ्या आवाजात नाचू राहिला म्हटलं, किती खतरनाक असं ना. सांगा म्हटलं बाबा, किती खतरनाक असं ना माणूस. आवाज होता काय हो बाबा? माझं डोकं घुमून राहिलं बाबा. तात्या चला समोर त्याला. हो तात्या, इकडे पा म्हटलं, इकडे पा. बोला दिलीप भाऊ, काय म्हणता? अरे सगळ्यासाठी आणलं म्हटलं नाचाचं, आमच्यासाठी. आम्हाला तर बारीक पाहिजे होतं ना. चला ना तर समोर, तर चला. काही तुम्ही भाषण करता, चला ना समोर. मोनेले घ्या म्हटलं, मोनेले घ्या. तुम्ही कायची वडताळ लावली म्हटलं? कायची वडताळ लावली? अबे तिकडे चल ना. काय डीजे आणला काय? अधिक तपाय समोर काय आणलं तर? काय आणलं बाबा? काय आणलं समोर? चला पटकन चला. नाचाचं आहे ना एकदम. हा नाचाचं असेल तर सांगा, नाही तर मग म्हणसान काय झालं. पहिले चांगलं मूड नव्हतं म्हटलं, नाचाचं नाचून आलो होतो. पहिले तुम्ही इकडे बाहेर काढलं. नाचाचं ॲडम असेल तर समोर घेऊन जा, नाही तर मग राहू द्या. अरे नाचाचा जाटा महिना चालतं भाई समोर. इकडे कशा चल तिकडे चल समोर. इथं काही नाही म्हणते, चल समोर चल. आता बेंजो पार्टीवाले आले म्हटलं समोर, बेंजो पार्टीवाले. अरे काय म्हणून राहिला रे बाबा? हा शाहरुख काय ऐकून येऊ राहिला इकडे? अरे डीजेच्या समोर तर बाबा उभं नाही राहू शकू राहिलो, चक्कर राहिला. इथं जाऊन सांगा लागेल त्याला. अरे म्हटलं बेंजो पार्टीवाले आले म्हटलं समोर, बेंजो पार्टीवाले. त्याला सांगा म्हटलं कुठं गेला ते ताल. डीजे वाल्याला समोर पाठवा लागेल, इथं लावा लागेल बेंजो पार्टीचा ताल. बरं मी त्याला समोर घ्यायला लावतो डीजे वाल्याले. इथं लावून घ्या म्हटलं, मग बेंजो पार्टीचा ताल लावा म्हटलं इथं. हा म्हणते. अरे घे समोर घे म्हटलं, समोर घे. हे समोर घे. बेंजो पार्टीची गाड लागते. घे समोर घ्या, समोर घ्या भाऊ, समोर घ्या. इथं घ्यायला लावा म्हटलं. शाहरुख द्यायचा घेरा आणि चल वाजव म्हणा पटकन. जाबर मोहने त्याला गाडी लावायला बरोबर साईड टाकू द्यायले. जा अरे अंदो पीछे अंदो. अरे पाहिजे रे बा, गेट पाहिजे, वरता पाहिजे. येऊ दे मागे येऊ दे. इकडे बरोबर दाबून लाव म्हटलं. मंदिराच्या गेटासमोर नको लावू, त्या बोर्डाच्या गेटासमोर लावून दे. अरे आपले मास्टर माइंड माणसं कुठे गेले म्हटलं? सोन्यांचे ते आणि चिंट्या बोर्डावर उडाले होते ते कुठे गेले? अरे ते गेले गुलाराचे पोते आणाले. ते लवराले चौकात बंदोबस्त, चौकात माहोल करायचा म्हणते आपल्याला, म्हणून होते. काय तात्या, माणसं कुठे गेले म्हटलं यायचे? माणसं अरे माणसं तर लागेल ना बेंजो पार्टीले, तसं थोडी जमणार आहे ताल. अरे थोडी सबोरी ठेव रे, थोडी सबोरी ठेव. सबोरी ठेव ना राजा. 10 मिनिटात तिथं माणसं तयार आहे. थांब ना जरासा. चाय पाणी करू राहिले ते. जाय तुला करायचं असेल तूही करून घे. मागं जाय. पोहे गिवे खाऊ राहिले ते. भूक नाही लागली असेल करायला. सकाळपासून निघालेत ते. हा रातचेच निघाले ते, सकाळी नाही निघाले, रातचे निघाले. बरं मग सारखे सांग ना, एवढं खाली बोला लागते, सारखे सांग ना. बापरे क्वालिटी गिलिटी एकदम तात्या कडक दिसू राहिली मला. कडक मध्ये काम दिसू राहिला बेंजो पार्टीचं. बेंजो पार्टी चांगला उंचा आहे वाटते बाबा. हा चांगला टॉप लेवल चांगला वाटते बेंजो पार्टी. अरे त्याने आपल्याला जबानच अशी दिली ना, जा फेल गिर गया बोले, वहाँ पे फोट डालना बोले पूरा का पूरा, और पैसे भी मत देना बोले. मैं म्हटलं बाबा फोडत गिळत नाही म्हटलं, तुम्ही पोटा पाण्यासाठीच करू राहिले म्हटलं. मशीन होई म्हटलं बा, ते मशीनीचा काय भरोसा आहे काय बंद पडली तर?
फक्त चांगला वाजवा म्हटलं, आम्हाला काय घेणं देणे, बाकीच्या पेक्षा चांगला वाजवा म्हटलं. नाही तर काय तर आपल्याला काय कोणाच्या वस्तू फोडाच्या थोडी आहे, ते पोट पाण्यासाठीच करू राहील ना. नाही तात्या ताशावाला दिसू राहिला तात्या, भला कडक मध्ये दिसू राहिला बा, चष्मा आणि ते चैन त्याचा सोन्याचा गोप. हा भला कडक मध्ये दिसू राहिला ताशावाला, लय टॉप लेवल आणलं बाबा तुम्ही तर, लय उच्च काम दिसू राहिलं ना. हा अरे उच्च म्हणजे उच्चच काम आहे ना आपलं, उच्च नाही राहीन तर काय राहीन तर मग उच्चच काम आहे. अरे मैं क्या बोल रहा है, एकदम कड़क बजाना ताशा। हाँ, ऐसा वैसा नहीं चलता अपने को पहले भगवान का गाना बजाने का है, पहले गणपति का गाना बजाओ। मराठी येते का तुम्हाला? अरे मराठी आहे ना हो, मराठी आहे ना, खंडारे नाव आहे माय. आता खंडारे भाऊ एकदम ताशा मधलं एकदम कडक मध्ये पाहिजे म्हटलं आपल्याला, ताकद ना. हा ते ढोल फुटलाच चालते पण इकडे नाचणं नाही थांबलं पाहिजे. आणि पहिलं गाणं गणपतीचं घ्यायचं बाबा, पहिलं गाणं आपलं गणपतीचं घ्यायचं, श्री गणेश कर्जन. मग काय आहे त्याला लागेल धांगड धिंगा चालू द्या. हा काय म्हणतो खंडारे भाऊ? इकडं फक्त सगळ्याले चाय नाश्ता होऊ द्या आणि तुम्ही फक्त ताल पा कसा आहे तर मग पसंत नाही आला तर आताच वापस पाठवून द्या म्हटलं. तात्या मानलं राजे तुम्हाला, लय खतरनाक काम केलं म्हटलं तुम्ही, लय खतरनाक, लय जबरदस्त वाटलं म्हटलं मला. या वर्षी तर लय मावला आपला. अधिक मावल झाला नाही म्हटलं, 2च आयटम पाहिले काय, अधिक तर बाकी आहे आयटम पाहिजे ते. थांब जरासा, याचा ताल होऊ दे मग ते दाखवत तुले. येते दादा ते थोड्या वेळात, 2 जण येते म्हटलं. थांब जरासा थांब भाऊ म्हटलं, थोडेसे साईडला हटून जा. कसे आता येते आमची गँग, आता बघा आम्हाला घेरा घ्या लागते ना, मग नाच जा वाटल्यास तुम्ही. अरे ते काय सांगायचा विषय काय, होऊन जातो साईडले. का हो नामदेवरा, पाहिला का माहोल, पाहिला का म्हटलं आपल्याच मंडळाचा आहे म्हटलं, चारी इकडे ना. हा गली गली में शोर है, शिव गणेश मंडळ एकदम टॉप लेवल का आहे. अरे ते तर आहेच रे बा, ते तर आहेच. पैसे तेवढेच गेले ना. मग पैसे किती गेले त्याने पोराला काय, वर्गणी अलग, बँडवाले अलग, जवाले अलग, सगळ्या गोष्टीला वेगवेगळी वर्गणी दिली ना, तेव्हा झालं एवढं मोठं. नाही तर होते का ते वाजवणारे बी तर बम दिसू राहिले हो दिलीप भाऊ, वाजवणारे बम दिसू राहिले ना ताकद ना. अहो तात्या वाजवणारे लय दिसू राहिले, लय खतरनाक काम दिसू राहिलं बाबा बँड पार्टीचं. कुठचा आहे म्हटलं, हा कुठचा होय? अरे कुठचा असून आपल्याला काय करावं लागते, गेलतो बा वाजला. हा सगळ्याच्या टक्कर दिली ना, सगळ्याले घेऊन आलो. हा म्हटलं हे पैशांचा ले पटकन, जास्त काही वेळ घालू नको म्हटलं आमचा. हो खंडारे भाऊ घ्या ना पटापट, बोलावा ना तुमच्या वाजवणाऱ्याले पटकन. म्हटलं आम्ही मोकळं होतो तुम्ही मोकळं व्हा, काय टाइमपास करू राहिले इथं, तुम्ही तर भल्ले आरामाने जीव राहिले. हा इथं करसान का रात्र, करसान का आम्हाला वाजवसान का बारा म्हटलं. अरे थांबा ना भाऊ, खाऊ तर द्या म्हटलं, त्याला थोडासा नाश्ता पाणी तर करू द्या. मग एकदा चिडला का भेडा माणूस, मग नाही ऐकत म्हटलं, मग आम्ही नाही ऐकत तुम्ही नाही ऐकत म्हटलं. तुम्ही तुमचं कसं आहे मग, वाजव घेताल. मग आता झालं चालू का, झालं चालू आमचं. गणपतीचं गाणं वाजवजा म्हटलं, पहिले गणपतीचं गाणं आणि मग बाकी काय आहे ते. अरे हो भाऊ माहिती क्या बोल रहा, अरे गणपती काहीच बजाते ना, पहिले गणपतीचं वाजवतो. आम्हाला माहित नाही काय, पहिले देवाचं वाजवत असतो आम्ही, नंतर मग बाकीचे रांगड रिंगा गाणे. काय बाबा एक एक माणसं येऊ राहिले, कधी करण चालू आहे. हा काय समजून नाही राहिलं. चला घ्या रे, ताल घ्या पटकन, चल वाजवा गणपतीचं गाणं वाजवा पहिलं. हो तात्या येला ना तुम्ही काम की बात, काय आवाज आहे असाच पाहिजे आपल्याला. चल बजा असं गणपतीचं गाणं वाजव, चांगलं वाजू दे, पुढे वाजू दे, आठवायचं नाही तू. तात्या मोहनदा काय ऐकून नाही राहिलं म्हटलं बा, पाय ना जिथं त्याला नाचायला भेटलं, जिथं वाजलं तिथं नाचलंच पाहिजे. काय हो दिलीप भाऊ, मोहन ऐकूनच नाही राहिला म्हटलं. अरे चिंगे पांगे कुठचे आले एवढे, हा लहान डिंगरपाना कसे नाचू राहिले. अहो तात्या हे लहान पोरं कुठचे आले म्हटलं, तुमचे होय का बाबा, भले नाचू राहिले ताकद ना, ऐकूनच नाही राहिले. अरे मीच तर विचारात पडलो, कुठचे आले ते, काही येईना तर नाही आणले त्यांच्या पार्टीवाल्यांसोबत. हा पाय ना, काही तालच नाही समजू राहिला ना म्हटलं, पाय ना काम नाचू राहिले ते. बापरे जसे काय भले मोठे हे आहे बाबा, डान्सर आहे जसे काही, पाय ना बापा. अरे या ना तात्या नाचाले, या ना बेंजो पार्टी आहे ना, डीजे नाही पाहिजे तर बेंजो पार्टी घ्या बाबा, बेंजो पार्टीत नाचा. या ना हो नामदेवरा, दिलीप भाऊ या ना नाचाले, घ्या ना एखादा ताल घ्या ना, या इकडे या. काय राजू लहान पोरं नाचू राहिले, तुम्ही नाचून नाही राहिले. या ना एक तर दिवस येते नाचायचा, या म्हटलं. नाच बाबा तूच, आपल्याला नाही जमत ते नाचणं घेतलं. अरे तात्या म्हटलं ते ढोलताशेवाले आले म्हटलं, ढोलताशेवाले चला म्हटलं, चला पटकन ढोलताशेवाले आले म्हटलं, ऐकून येऊ राहिलं का भावा. अरे ढोलताशेवाले आले म्हटलं, ते कुठं घ्यायचं आहे म्हटलं, घेरा त्याचा वाला ताल गेला का ना त्याचा येत. अरे बाबा डायरेक्ट रॅलीत लावायला लाव, चौकापासून सुरुवात कर आता टाइमपास नको करू फालतूचा. रॅलीत लाव, पटकन गेलं तर पटकन होऊन जाईल आपलं काम विसर्जनाचं. नाही तर लटकर लागेल म्हटलं 12 वाजता आपल्याला. हा आपण सकाळी कायच्यासाठी केलं, कोणतंच मंडळ आहे नाही, मी पाहून आलो म्हटलं चौकात, मला फोन आलता. चल लाव पटकन रॅलीत लाव आपला आता. बरं ठीक आहे, या मग या. हा चला घ्या मग या म्हटलं, पटपट करा जरा इकडलं निघतो नाचतो. चल घे रे मोहन, बंद कर त्याला नाचणं, चल रॅलीत लावायचं आहे म्हटलं गाड्या, तिकडे नाचो, काय नाचायचं आहे तुले. लावली तुम्ही डीजे बिने नाचू देऊ राहिले, बेंजो पार्टीचे नाचू देऊ राहिले, काय समजून नाही राहिलं तुमचं. अबे तर दिवसभर नाच, आम्हाला फरक नाही पडत, पण रॅलीत लावते गाडी. हा रॅलीत लागलं आपलं का, मग जमलं का, लवकर नाही करायचं आहे काय. बरं ठीक आहे. अरे मोन्या बस करणं, समोर नाच का आताच नाचतं काय, जाऊ द्या समोर, जाऊ द्या. जंदो भैया जंदो, अरे जंदो भैया जंदो सामने. अरे जंदो गाड़ी लगाओ उसके सामने लगाओ उसके सामने. चलन दो अभी चौक में बजाना अभी ज्यादा ताकत से. पाहिजो रे मोन्या पाहिजो, काळी गिळी लागेल म्हटलं त्या वाजवणाऱ्याची, ढोल वाजवणाऱ्याची काळी गिळी लागेल ना, मुस्काळा तोंड फुटून जाईल म्हटलं. हा ताकद ना वाजवते म्हटलं ते. लागे ना हो लागे ना, आज लागलं तर चालते, पण आज पोटभर नाचू द्या बाबा, मग काय नाचायला भेटत पुढच्या वर्षीपर्यंत. अरे हो तात्या समोर घ्यायला लावणार, टाइम उराला ना.
लो भैया सामने लो घे समोर घे ते पटापट समोर. अरे तात्या त्याच्या समोर डीजे आहे ना, डीजे नाही काढायला लागेल काय? द्या समोर काढायला लावा त्या डीजे आलेले, मग याचं काढू. अरे काय हो तात्या, आवाज होता काय हो म्हटलं, हा डीजे होता काय हो म्हटलं, कानात भुया टाकायला लागला राजू आखरी कापसाच्या. तेव्हा वाटलं मला बरं, आता तरी एवढा आवाज येऊ म्हटलं कापसाचे भुया टाकून काना. हो नामदेव काका एवढे म्हटलं वर्गणीच्या वेळेस नाही दिसले म्हटलं आपल्या इथं कार्यकर्ते नाचायला भल्ले आले बा, पुरं गावच्या गावात आलं ना, पाना कशी नाचू राहिले. एवढा आहे म्हटलं ते गंजो पार्टी ते नाचू राहिले, इच्छा ते नाचू राहिले, समजून नाही राहिले. लहान पोटे आले नाचाले. अरे तसंच असते मोन्या कुठं गी, तसंच असते. काय करणार आहे त्याने? चल घे म्हणा समोर घे म्हणा डीजे, चौकात घे पटकन. अरे बाकीच्या मंडळाचे गणपती लागू राहिले म्हटलं, हा तिथं डीजे लागू राहिले कॉम्पिटिशनसाठी, लवकर घ्यायला लाव त्याले. घ्यावं तात्या लवकर डीजे लावा लागते म्हटलं तिथं कॉम्पिटिशन चौकात. घ्या लवकर. तुमचंच तर होऊन नाही राहिलं. चला घ्या मग नाच रे बाकीचे हो. चला घ्या लो सामने लो भैया. अरे जाणा तिथं बोंबला ना, इथून ऐकू चालला का त्याले, डीजे आवाज पण किती आहे. सामने लो सामने चलो जान दो चौक में. अरे चल ना रे बाप चल ना, गाडी चालून राजा घे ना समोर पटापट. काय लेका तुला सगळं सांगायला लागते का बे? हा चल ना पटापट, पहिला नंबर लागला पाहिजे आपला गणपती. आप्पा आप्पा बोल काय म्हणतो चिंकी, काय झालं? ताण लागली का? पाणी आणून देऊ काय? चिवल्याचं पाकिट आणून द्या मला, भूत लागली. बरं थांब आणून देतो चिवड्याचं पाकिट. चल घ्या रे पटापट घ्या रे. चल आरामानं चालू दे तो गाडी. हा थोडीशी आरामानं चालू दे म्हटलं, गणपती आहे मागं, पोट्टी आहे त्या बाजूला बसून आरामानं चालू दे. अरे हो ना तात्या, आरामात चालू आहे ना गाडी. मोहन मामा बोल चिंके काय म्हणतो? गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. अरे हो तात्या इकडे वाना ते खंब्याच्या चिपकसान त्याले, हा अर्थिंग गिरथिंग यंत्र इकडे ते खंब्याच्या दूर. होय रे शाहरुख तू येऊ इकडे. फालतू अर्थिंग गिरथिंग आला त्याला, पाण्या पावसाचा मोसम आहे पहिलेच. चला ना चौकात दिंडी आली म्हणते, ते बाबुलगावचे ढोले आली म्हणते ना. चल ना पटापट चला, त्याला सांगा लागेल ना. ते सरकेच निघून जायचे चौकात वाजवत आहे म्हटलं आपल्याला. अरे हो यार चला 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 पटकन चला बरं चौकात. अरे खाऊ तात्या दिंडीवाले का एवढेच आहे का? एवढेच आहे का म्हटलं? हे 6 जण आहे इनमिन. अरे नाही रे एवढेच नाही, हे फक्त एक उतरून वाजवू राहिलं. थांब ना आता घेरा घ्यायला लावतो त्याला चौकात. घ्या हो दिलीप भाऊ घ्या, तुमच्यासाठी म्हटलं तात्यानं स्पेशल दिंडी आणली. आता घेताय म्हटलं, हा नाचा म्हटलं. आता नाचतो ना, आता सोडतो का? आता तर नाचाच लागन. राजा कशी गोष्ट करतं. अरे इकडे घ्या म्हटलं तुमची दिंडी, इकडे घ्या चौकात. एवढे जण आहे का म्हटलं? बाकी जायला बोलावून घ्या पुरेच्या पुरे. इथं घ्या म्हटलं चौकात, घ्या चौकात. वाजवा ताकद ना चांगले. का हो तात्या, मोन्यात बोल नातूला पाना टाकत ना. अरे घ्या ना दिलीप भाऊ नाचा ना, तुमच्यासाठी तर म्हटलं एवढं मोठं त्यानं तामझाम केलं तात्यानं. घ्या नाचा म्हटलं आता. हो ना तुम्ही तर भल्ले रागवले होते. अरे नाचाले तर जागा असली पाहिजे, लोक पाहिजे किती नाचू राहिले. आणि सोन्या चेत्या कुठं आहे? सोन्या चेत्याने दिसू राहिला राजा. अरे सोन्या चेत्या कुठं गेला म्हटलं, चिंट्या तिघ जण कुठं गेले? गुलारा पाहिजे होता ना चौकात, गुलार होता पाहिजे काय? अरे ते जाणार गेले 2 मिनिटात आलो म्हणे. बस आम्ही आता धानाल करायला येते ते. अरे काय होय तात्या, काय आणलं? कोणचं बोर्ड आणलं पाहते ना, मोठे गार गेले म्हणते गंमत मध्ये. पा किती कलाकार आहे तो, त्याच्यासाठी त्यानं पैसे खर्च केले म्हटलं. सांगा 10-15 हजार रुपये कमावून टाकले म्हटलं ते ना. पा बोर्ड आणलं ते ना. अरे पाहूनच राहिलो ना, हे तर समजूनच नाही राहिलं मला. सोन्याचे ते कुठे गेलं? ते आपत्त याची का आधी? हे घ्या सोन्या चेत्या आल्या. पा कशी गुलार फेकू राहिले, पा कशी गुलार फेकू. फेक गुलार फेक, टेन्शन नको घेऊ. फेक लय म्हटलं. फेक पटापट सगळ्याला भरो म्हटलं गुलार आहे ना. माहोल तर पाय राजा, सल्ल्या माहोल तर पाय. अरे बापरे काय दिंडी वाजू राहिली का ताकद ना. तात्यानं लय तामझाम मोठा आणलं पण यावर्षी. अरे मी तर मोन्यालेच पाहू राहिलो, म्हटलं कसं तामझाम मध्ये काम चालू आहे तर. अरे कुठं गेलं रे शाहरुख? दोघे जण कुठे गेले आता? बापा यानं बोर्ड पा कसं छापलं, कसं अध्यक्ष म्हणून तसं पाहू तात्या. पा कसं म्हणते अध्यक्ष म्हणून तसं, असं नावाचं बोर्ड छापलं त्यानं. पा आणि पाना खांद्यावर आहे म्हटलं तो सोन्या. पा चेत्याच्या खांद्यावर असून बापरे याचं तर मी समजूनच नाही राहिलो तात्या. अरे मीच तर विचारात पडलो राजा. पाय ना असे मजा करू राहिले. पाय काय त्याचं चालच नाही पाहिजे चालला. बोर्ड गिरडण काय नाचणं द्यायचं. हे आपल्या गावातले लोक पाय म्हणताना कोणतं बोर्ड आणलं पाहू तात्या. पा कसा आहे धक्का म्हणून. पा सांगा आता. अरे करू दे. पाय कसा माहोल करू राहिले गोष्टी. करू दे आता माहोल दिसू राहिला. पाय ना बापरे येले म्हणते म्हटलं गणपती विसर्जन. पाना पहिले दिवस पेक्षा खतरनाक काम दिसू राहिलं म्हटलं. दिंडी गंजो पार्टी डीजे अधिक काय माहित बाबा काय तात्याचं. हा अधिक दिया आयटम बाकीचा म्हणते बा तात्या. अरे या ना हो दिलीप काका, या ना नाचाले. तुम्हाला दिंडी पाहिजे होती, या ना नाचाले. अरे आपल्याला दिंडी याच्यासाठी पाहिजे होती का? हे डीजे गिजे झाला आवाज राहते ना, आपल्याला नाचता तर येत नाही. नाचता नाही येत आपल्याला, पण कसं दिंडी पाहिजे होती. बरं मागवा नाचणार नाचू द्या. इथं गर्दी नका करू फालतूची. मोहन बारीक मोहन बारीक. काय नाचू राहिला ना. झिंगे चिकन अरे या ना नाचाले का तिकडून झिंगे चिकन करसान. पाना कसा मावला नाचत गीत जाणार जरा हड्ड्या मोकळ्या होते ना. अंगाला पाबर कसं मोकळं येते, कशी झोप येते तर 2 पैसे शिल्लकच्या खाते म्हटलं माणूस. या नाचाले या म्हटलं. असं हे होई ना बा, तसं नाचा लागते जरा मंडळात. असं नाचल्यानं थोडं अंग पाय मोकळं होते. त्या समोर घ्यायला लाव ना. हा ढोला आहे ना आधी, ढोलवाले घ्यायला लाव. आता चला समोर घ्यायला लावा. तापा समोर जाऊ द्या. लय वेळ उराला आपल्याला, समोर जाऊ द्या. अरे च्या मायबीन तंबाखूची लताली रे. अरे हा दिसू राहिला एक तंबाखूवाला. अरे नमस्कार शावकार. बाबा हा तर कधी नमस्कार घेत नाही. कायचा नमस्कार होय, तंबाखाचाच नमस्कार असन. नमस्कार तात्या काय म्हणता? म्हटलं जरासा जास्त असन माल तर डबलचा घोडचा म्हटलं द्या थोडासा लय लताली राजो. अरे वा काऊन नाही, खा ना. आपलं मंडळ होय का म्हटलं? आपलं मंडळ होय का हे? हा आपलंच मंडळ होय ना हे. बापरे लय खतरनाक काम दिसू राहिलं तुमचं. म्हटलं सगळ्यात मोठी मिरवणूक तर तुमच्याच मंडळाची दिसू राहिली. काय ते बाबा
एक बँजो पार्टी हँड डीजे हँड ढोलवाले दिसू राहिले 2-2 आणि ते दिंडी बी काय समजून नाही राहिलं म्हटलं कुठचा पैसा आला म्हटलं एवढा. ते फुरसती सांगन म्हटलं आता सध्या टाइम नाही आहे. ते फुरसती सांगन कुठचा पैसा आला काय आला. आता कसं हे पहिले लावून देतो म्हटलं हा हे आहे ना हा मजमा लावून देतो म्हटलं बरोबर रॅली लावून देतो म्हटलं मग पाहू म्हटलं द्या ना तंबाखू द्या ना गोष्टीच करसान काय द्या ना घोटणच नाही झाला का तुमचा. पण मानलं राजू तुम्हाला तात्या लय खतरनाक म्हटलं तुम्ही मिरवणूक काढली बाबा अशी मिरवणूक नाही पाहिली मी. पैसा हो पैसा तसा दिला ना मग पैशाने खर्च केला काय. अरे ठेस म्हणून राहिलो ना मग मी. नंतर भेटतो मग सावकारा धन्यवाद म्हटलं तंबाखू चारल्याबद्दल. तात्या कुठे गेले हो दिलीप भाऊ तात्या कुठे गेले. मांग तर तंबाखू खाऊ राहिले ते सावकार सोबत. अरे हो तात्या झाला असं ना तंबाखू खाणं का त्याची पुरी जन्मकुंडली सांगता का त्याले हा मंडळाची पुरी जन्मकुंडली सांगता काय. चल ना पटपट कर ना जरासं लावा ते ढोला लावा चौकात एक ताल घ्या लावा पहिले त्याले मग काय पाहू बाकीचं. या ना बाकीचे मंडळ याच्या पहिले घ्या ना मग डीजे लावायचं ना कॉम्पिटिशन साठी. अरे हा ना रे तेच करू ना लयला आली होती राजा तंबाखाची म्हणून घेतला थोडासा खाऊन हा सावकार पासून माझ्यापाशी पुढी घालाली खतम नाही मी काय मागतो कोणाला एवढं बोलतो. हा चला घ्या घ्या बरं येऊ द्या म्हटलं इकडे सारखं चौकात येऊ द्या म्हटलं घ्या घेरा घ्या चौकात आणि एकदम ताकदनं चाल द्या म्हटलं काम एकदम ताकदनं हा. अरे वाजव ना रे बा वाजव ना. बजाव ताकद से बजाव एकदम. ये बा क्या लाया हो तात्या काय आटा मारला म्हटलं ताकद ना कसा गैरा घेऊन राहिले चला घ्या गन 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 गन. अरे फेक ना रे चिंट्या फेक गुलाल फेक आले आणले ते पोते एवढे मोठे फेक 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 रे गुलाब फेक. ये बात तात्या काय आयटम लाया हो तुमने हा काय आयटम आणला म्हटलं दादान धन का दादान बाबुलगावचे वाटते भले ताकद न वाजू राहिले राजू हा डीजेचा आवाज टाकून टाकला म्हटलं ते ना पानाकडून ताकद वाजू राहिले ते. फेक 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 ढक्कल नको करू बमाय माल फेक फेक अधिक तर गुलाबाचे पोते आहे. नाचाना तात्या नाचाना म्हटलं माझ्या पायाला लागलाय म्हणून काय नाही तर मी तर एवढा नाचत तो माहिती एवढी नाचाची इच्छा उरायली पाना काय मावलं काय जल्लोषात काम दिसू राहिलं काय गुलार होय काय होय बाबा. भलं ताकदनं काम दिसू राहिलं म्हटलं आपल्या मंडळाचं हा ते बाबुलगावचे ढोल ताशे दिंडी झाली बेंजो पार्टी आहे डीजे आहे 4 आयटम आपलेच आहे म्हटलं हा रॅली का काय म्हटलं किती मोठी रॅली दिसू राहिली ते मोहन नाही ऐकू राहिला मोहन भल्ला नाचू राहिला म्हटलं पाना कायच्यावर नाचते नाचू नाही नामदेवरा. अरे त्याला फक्त नाचायला पाहिजे त्याला बनली पाहिजे नाचायलाच पाहिजे ते बाय डीजे असं एक दिन पण सोडलं म्हटलं का त्याला नाचलं ते डीजेवर नाचला बेंजो पार्टीवर नाचला दिंडीत नाचला डॅन पार्टीवर नाचू राहिला गावातले लोक पाय गावातले लोक आपल्याला एवढे दिसले नाही म्हटलं चष्मा काढून ठेवतो बा अंधार दिसू राहिला पुरा. हो तात्या नाचाना घ्या ना म्हटलं एखादा तास हा नाचा म्हटलं जराशे. अरे नाही ना राजा नाचाची तर इच्छा आहे माई पण कसं आहे रे कमरेच्या नाही होत ना नाही जमत ना नाही तर काय नाचाले. हो तात्या समोर घ्या म्हटलं समोर घ्या आपली रॅली बाकीचे गणपती येऊ राहिले म्हटलं दुसऱ्या मंडळाची चला समोर घ्या आणि डीजे राहू द्या म्हटलं तिकडे जसे 2-4 डीजे आले तर कॉम्पिटिशन घेऊन म्हटलं आपल्या डीजेची हा चला घ्या समोर घ्या. चला घ्या समोर घ्या फटाफट समोर घ्या बाकीचे मंडळाला यायचे म्हटलं लो भैया सामने लो सामने लगा तो रॅली मी अपना. काय लावली का तात्या हा काय लावली समोर घ्या मागं घ्या समोर घ्या मागं घ्या नाचू द्यायचा की नाही नाचू द्यायचा एवढा मोठा पैसा खर्च झाला माझ्या हा तात्या फालतू खोबरं खराब करत जाऊ म्हटलं नाचाच्या वेळेस समोर घ्या मागं घ्या इकडे जाऊ द्या तिकडे जाऊ द्या. अरे कधी नाचावं आम्ही कधी नाचावं म्हटलं पुरे पैसे आमचे वाया चालले म्हटलं नाचू द्या म्हटलं चुपचाप फालतू मी खोबरं खराब करू. पोलीसवाले आहे ना मागं पोलीसवाले आहे ना केस लावून देणं मग काय करशील हा मग काय करशील जाऊ दे समोर जमते हेडच्या माया बी जाऊ दे बा समोर जाऊ दे. अरे थांबणाले का मोन्या आता तर डीजे कॉम्पिटिशन आहे आता नाचवा तुला किती नाचत जायचं. कायची कॉम्पिटिशन काढली बे कसं नाचू राहिलो होतं का जाऊ दे सामने जांदो भैया सामने जांदो. अरे आंदो भैया आंदो आगे आगे. अरे तुम्ही थांबा म्हटलं तुमची गाडी थांबवा म्हटलं इकडे येऊ द्या पहिले आम्हाला निघू द्या म्हटलं समोर. बरं तू येऊ दे म्हटलं चौकात येऊ दे चौकात लाव गाडी नाचू दे म्हटलं पोट्टे. हॅलो हॅलो तात्या चौकात आहे म्हटलं हा चौकात फेलीवर नाही गेला पाहिजे नाही तर मग तुम्ही आहे मी आहे तो डीजे वाला आहे पहिले सांगू राहिलो म्हटलं आपल्याला बाकी ठिकाणी वाजलं नाही चालते पण आता इथं कॉम्पिटिशन करायची आहे म्हटलं तेव्हा त्याचे येऊ राहिले म्हटलं 2 मंडळ 2 डीजे वाले पहिले सांगू राहिलो त्याला समजावून सांगून द्या तुमच्या भाषेत कारण तुम्ही सांगितलं तो डीजे इथं एकदम कडक वाजव म्हणा नाही तर मग मशीन काय झालं चालू करायला लावा त्याला पटकन चालू करायला लावा. चालू कर रे बाबा डीजे चालू कर पटकन चल चालू कर तो कॉम्पिटिशन करायचं म्हटलं चालू कर लवकर. ये बात मोहनदा बारीक बारीक चालू दे चांगला ताकद ना मग नको म्हणतो आजच्या दिवस नाचून मी तेवढं नाचायचं आहे तेवढं इथे इकडे बाय बोल काय म्हणतो गुलाबाच्या पोत्यांना फटाफट फिरलं गुलाब मग कधी फिरतं चल गुलाबाच्या पोत्या आले आता त्या चिंट्याला बोर्ड आणली म्हटलं पाना बोर्ड समजून नाही राहिली मला कुठं आली इकडे बोलून. आणू दे ना दिलीपराव आणू दे ना नाव कसं दिसू राहिलं मंडळाचं नाव बोल पाहिलं तुम्ही नाव पाना कसं निघणार आहे मंडळाचं आपले नाही, ते करायचं मला तात्या त्याच्या बाहेर काही शंकाच नाही आहे काहीतरी नवीन निघू राहिलं. चल याला कुठं मोठा झेंडा भला मोठा झेंडा आणला पाहिलं रे बा पाहिलं बरोबर घुमलं म्हटलं बरोबर घुमलं
बँजो पार्टी थांबून ठेवा म्हटलं, थांबून ठेवा. इकडे डीजेची कॉम्पिटिशन करायची आहे, इकडून डीजे बोलावतो म्हटलं. इकडून डीजे उराला आपल्या मागून. थांबू रे बाबा थांबू, थांबून ठेव म्हटलं. इथं इकडेच वाजू दे, इकडेच वाजू दे म्हटलं त्याला बेंजो पार्टी. हा इकडे डीजे उराला म्हटलं, डीजेची कॉम्पिटिशन आहे. तू नको घालू त्याला गाडी मध्ये, थांबून जा. बरं बरं. अरे आणतो इधर समोर येऊ द्या म्हटलं, समोर येऊ द्या. हा घ्या इकडे दाबून टाकजा म्हटलं. नामदेवराव यायले म्हटलं, साईड दाबवा म्हटलं. आपला डीजे म्हटलं बरोबर लावतो म्हटलं. बरं येऊ द्या ना, समोर येऊ द्या ना. अरे कुकडे टाकायची आहे म्हटलं गाडी, कुकडे टाकायची आहे. अरे टाक सर्किट टाक, आता सर्किट टाक इकडे. अरे इथं डीजेची कॉम्पिटिशन आहे. तात्याबाई कुठं आहे? थांब मी तात्याला आवाज देतो. हा थांब, इथं शाहरुख आहे. काय लवकर बोलाव जाय. अरे हो शाहरुख आहे, जाणं तात्याला बोलावणं. राजा डीजेची कॉम्पिटिशन चालू होते ना, आता जाय लवकर बोलाव. हा चालला चालला. सोन्या गुलाल धपाधप चाल देतो. हा धपाधप एकदम. इथं जेवढा तुले उधाळाचा आहे गुलाल तेवढा उधाळ. वा कशी गोष्ट करतात तात्या. आज कोणी या फक्त म्हणतात, मग पाहतो आज तर गुलाल पुरा फेकतो इथं. का होता ते काय करू राहिले होते तिथं बसून? इथं डीजेची कॉम्पिटिशन आहे ना, आता डीजेची कॉम्पिटिशन चालू होती म्हटलं. तेच पाली आलतो म्हटलं, मी तंबाखू खाली गेलतो, तेच पाली उरालो तो सल्ले झाला बलवाले. तात्या इथं कोणालाच कमी नाही समजतायत म्हटलं. तिने टॉपचे डीजे आहे म्हटलं. ते करा, चालू करा लावा म्हटलं कॉम्पिटिशन. लय टाइम उराला, चला. अरे करा रे काय तुमचं तर करणं चालू पटकन आहे. हा करा म्हटलं पटकन चालू डीजे. काय पूर्ण दारू उतरल्यावर नाचायला लावसान काय? कोण होत आता? आपल्या मंडळाचं होय काय? नाही आपल्या मंडळाचा नाही होतो. आपल्या मंडळाचा असतात आतापर्यंत मार खाऊन घेतला असता ना, कपडे गिपडे काढून नाचला असतात. धांदल नाही पाहिजे मंडळात. काय मजा करा, फालतूगिरी नाही पाहिजे आपल्याला. दारू पिऊन कपडे काढून नाचणं, नाही तर मग म्हणसान काय झालं. अरे कर रे बा, चालू कर त्याला डीजे. चला करा रे चालू. अरे काय रे बापा हे, हा चालत आहे ना. हा काय समजून नाही राहिलं ना राजा. काय होई म्हटलं हे, काय होत तात्या हे, काय हो म्हटलं. अरे बापा हे काय कॉम्पिटिशन हो काय होय? काना फोडायचे धंदे अटॅकायचीच पाहिजे म्हटलं हे, नाही. अरे मला तर चक्कर जीव राहिली राजा. कोणत्या चंगूलमध्ये फसलो मी. बाहेर नाही निघतायत, गर्दी पाहिजे किती लोकांची. बाहेर निघशील तर कसा निघशील? घ्या ना तुम्हीच तर म्हणे असा तसा डीजे नाही पाहिजे म्हणे. हा कॉम्पिटिशन करायचं आहे म्हणे. घ्या ना आता कॉम्पिटिशन घ्या. काय का? अरे मला तर हरी जीव राहिला याचा. एवढ्या आवाजात म्हटलं हा मोहन नाचून कसा राहिला. मला याचा विचार पडला का मोहन कसा नाचू राहिला. काय राजा आणि बाकीचे पाय ना आपल्या गावातले. हा ते गावातले पाय, त्याच्या मंडळाचे पाय, आपल्या मंडळाचे पाय, हे नाचून कसे राहिले म्हटलं. अरे ते पेल्या दारू पेल्यावर काय सुचते त्याला उद्या माहित पडलं काय होतं. तर दारू पेल्यावर तर माणूस काय ते नाचते. अरे हा पण आपल्या एरियातला हा मोहन थोडी केला. मोहन तर शुद्धीत आहे. राजा थोपायला कसा नाचू राहिला मला काही समजून नाही राजा. एवढ्या आवाजात नाचून कसा राहिला म्हटलं. आपल्याला कानाले हात लावा लागू राहिले आणि थोपा कसा नाचू राहिला. अरे हे जाऊ दे, हे दोघं पाय वरतं म्हटलं. चिंट्या आणि चेत्या तो बोर्ड घेऊन आहे म्हटलं. चिंट्या चेत्या पाय झंडा घेऊन आहे. राजा सांग तू वरता तारागिरा आहे. काय झालं तर सांग. कोणावर येऊन पडन ते मावर नाही येऊन पडन काय? खाली उतरा रे बाबा, खाली उतरा ना. सांगणार बा त्याला खाली उतरू द्यायले. हे एवढं झालं काय? काय आहे तर ते कॉम्पिटिशन खतम झाली त्याला खाली उतरू पाहिजे डीजेच्या. अरे आवाज यायला काय हो दिलीप भाऊ. मला आवाज असं समजू राहिला. काय हो म्हटलं हे. मग आता कानात कापसाचे फुये टाकून मला आवाज येऊ राहिला. कापसाचे फुये टाका म्हटलं कानात. नामदेवराव देना तर मग असं तर कापू देना. आणा ना घरून. नाही का खिशात वापरलाय का? खिशात ठेवलाय का म्हटलं लोकांना वाटासाठी. अरे उतरा ना खाली दोघं जण उतरा ना. वरता तारा आहे ना, उतरा ना म्हटलं. ऐकून येऊ राहिलं का तुम्हाला? तारागिरा चिपक सांग ना आणसान काय? गणपतीच्या यात वाळवा. उतरा खाली उतरा दोघं बी. चालले मोठं तिथं बोर्ड घेऊन झंडा घेऊन खाली करणं काय करायचं आहे तर उतरा खाली दोघं बी. अरे पागल झाला का रे तात्या? तारुके हा आवाज म्हटलं इथं इच्छा इथं आपल्याला कोणाला ऐकायला नाही उराला. तात्या बाई इथून त्याला आवाज देऊ राहिला. खरंच त्याला ऐकायला चालला सांग का? सांग राजा. गुलाल फेक रे, गुलाल फेकणं गुलाल धपाधप. हा काय म्हणून राहिले? ऐकायला निवरायला म्हटलं. ऐकायला निवरायलं मग बोलता काय बोला जायचं. काय आवाज वगैरे काय बा इथं कोणाचा आवाज नाही उराला ऐकू. हा सांगा बाबा दाखवतच आहे. बस बाबा पुढच्या वर्षी पाला का नाही धतीन आणायचं आहे का नाही आणायचं आहे का? तुझ्याला काय रे घ्या बडा जोमा घ्या. बाकीच्या गणपती मागा त्याला घ्या बडा. अहो शिंदे साहेब डीजे बंद करायला लावा पहिले. त्याच्याशिवाय नाही होत म्हटलं. हे काही नाचून राहिले. आवाज मागितली आहे म्हटलं. तात्या पोलीसवाले आले म्हटलं. पटकन घ्या म्हटलं समोर. पटकन घ्या. अरे नाही तर केस टाकून देईन मंडळावर. अरे बंद करायला लावणार त्याला डीजे. घ्या म्हणा समोर घ्या. झाला आता कॉम्पिटिशन बी झालं सगळं झालं. चला घ्या समोर घ्या म्हणा. अध्यक्ष तुम्ही आहे का म्हटलं? तुम्ही आहे का? चला घ्या बडा समोर घ्या म्हटलं. नाही तर पुराच्या पुरा जमा करेन तो डीजे. चला घ्या समोर. अरे भेटले चल समोर नाच म्हटलं. इथं काय नाचू राहिला? अरे नाचू द्या ना हो साहेब, एक तरी वाजते नाचायचं. जास्त जमना करू आला का म्हटलं? जास्त जमना करू आला का? करा रे डीजे बंद करा. चला वा समोर. बाकीच्या मंडळाला म्हटलं मागं कायची कॉम्पिटिशन काढली तुमची. चला वा समोर. अरे काय समोर घे रे. घे नाही तर जमा करेन म्हटलं. चल समोर घे. अरे काय शिंदे साहेब, काय राजू वाजू द्या ना, एक तरी वाजते. हा अरे किती वेळचा नाचू राहिला तू? हा किती वेळचा नाचू राहिला म्हटलं? इथंच नाचता का पुरा? समोर नाचणं. हा बाकीच्या मंडळ आहे म्हटलं मागं. चला घ्या रे समोर घ्या. चला चल येऊ दे त्याला बेंजो पार्टी लाव. इथं लाव म्हटलं दुकानासमोर लाव. अरे हा कुठे गेला सल्ल्या? हा ट्रॅक्टरवाला कुठे गेला म्हटलं? कहून कोणतं काम पडलं त्याच्यासोबत तुम्हाला? अरे ट्रॅक्टर घ्यायला लावत होतो ना मागं. गाडी आणका इकडे समोर एवढी मोठी. किती मोठी जागा पाहिजे त्याला? का मैदान पाहिजे काय? काटते तो गाडी. ड्रायव्हर काय तो काटते. चल येऊ दे पटकन लाव. चौकात लाव. टाइमपास नको करू इथं. हो ना वेळ उरायला आम्हाला. चल लाव पटकन. नाचाच आहे ना. नाचाच नाही का नामदेवराव? नाचते नाचणार रे. आपल्याला घालण्याचं लागते. गेलं ना आपलं वय आता नाचाचं. अरे घेऊ का म्हटलं? मागं घेऊ का म्हटलं गाडी? मागं घेऊ का म्हटलं भाऊ? अरे नाही जाते म्हणते गाडी. राहू द्या. तेच म्हटलं बाबा मी तरास गिरा झाला मागे घेऊन घेतो म्हटलं. अरे धन्यवाद जाते म्हटलं. जाते भाऊ राहू द्या. बरं ठीक आहे मग.
अरे डॉनचं गाणं लाव रे, डॉनचं गाणं लाव. डॉनचं गाणं लावायला लाव वानकडे भाऊ, डॉनचं गाणं लावायला लावा त्याले. अरे डॉन बजाव, डॉन डॉन बजाव. सोन्या खांद्यावर घे रे, मला खांद्यावर घे, वा खाली. काय बाजूला लावता ते बेंजो पार्टी पाना मोहनचं आवडीचं गाणं लावलं बा डॉनचं. पाना कसा नाचू राहिला डॉनच्या गाण्यावर मोहन. पुऱ्या मंडळात फक्त मोहनच पैसे वसूल करू राहिला. चेतन, सोन्या आणि चिंट्या, बस हे चौघ जण पुरे पैसे वसूल करणं चालू आहे. आणि गावातले लोक तर काय माहिती, आता येईल जिंदगीत पाहिलं बी नाही. नाचाले पुरेच्या पुरेच दिसू राहिले मला. काय तो बोर्ड हो दिलीप भाऊ, काय तो बोर्ड म्हटलं चेत्यानं पकडलं. बापरे काय लिहून आहे तिथं, मोठे मोठे गाडकेने गंमत झाली. हो पा कानामी पाय यायची वाली बोर्ड छापलं ते ना पैसे घेऊन. सांगा पैशाची वर्गणी केली ना. अरे तिकडून फेक ना गुलार, इकडून कुठून आला फेकाले. अरे फेकू दे ना इथून, दिलीप काका इथून बरोबर फेकल्या जाते ना. तर फेकशील रे आजच्या दिवस, फेक ना गुलार. काय राजा टाइमपास करू राहिला, फेक पटापट गुलार. चष्मा लावू दे बाबा, डोळे भोयात फेक नाही, यायचा काय भरोसा आहे काय. फेक रे गुलार, फेक ना राजा, लय पोते आहे ना अधिक बाकी. फेक फेक. अरे वानकडे भाऊ, धुन घ्या, धुन घ्या, लावा धुन. हा घ्या, ताकद नाही घ्या चांगली. बस मग इथून लागेल तर तुम्ही आरामाने वाजवा, पण इथं ताकद नाही घ्या. चौकात आहे म्हटलं आपण, आता 4 ऑर्डर तुम्हाला जास्त भेटेल म्हटलं इथं वाजवल्यावर ताकद ना. धुन घ्या, धुन चांगली, ताकद नाही घ्या. मोहनचे चवणे पाना धुवून पाहिजे, डॉनचं गाणं पाहिजे. हा काय समजून नाही राहिलो दिलीप भाऊ येतो. मोहन का साधा सुद्धा मोहन आहे का तो, जगमोहन होय ना. फेक रे गुलार, बघा बघ फेकणार राजा. काय टाइमपास करू राहिला, फेक. धप्पा धप धप्पा धप धप्पा धप. चालू दे चालू दे, अधिक पोतं खतम झालं अधिक काय गुलाराच्या पोतेला आहे म्हटलं. चालू दे चालू दे चालू दे. अरे घ्या समोर घ्या पटोपट. शिंदे साहेब याच्या पहिले घ्या म्हटलं. तुमचं मंडळ तर खतमच नाही उरालं राजे हो. हा साहेब घेतो घेतो, चला घ्या रे, घ्या समोर घ्या, घ्या पटपट घ्या म्हटलं गणपती. या ना साहेब, नाचाले या ना. पासही कशी मजा येते गणपतीची तर. आमची काही इच्छा होत नाही काय, पण ड्युटीवर आहे ना. ड्युटीवर असल्या कारणाच्या नाही नाचू शकत दाबो. चला घ्या म्हटलं गणपती, घ्या लवकर लवकर समोर तुमचा. चल घे रे मोहन, घे, चल बंद कर नाचणं, चला समोर वा. चला चला घ्या पटपट. अरे घ्या हो नामदेवराव, समोर घ्या ना. आमचं मंडळ मागा आहे ना, घ्या ना पटापट जरासं. उरकोता घ्या जरासं. अरे हा अरविंदराव घेतो घेतो. अरे घे रे पण घे, गाडी घे समोर घे. बाकीच्या याचे मंडळ आहे म्हटलं का आपलंच नाही सर्व राहिलो. हा चल घे पटापट घे म्हटलं, पोलीसवाले याच्या पहिले घे. अरे हट ना तर तुम्ही, का तुमच्या अंगावर घेऊ का गाडी. हटसान तवाच घेईन ना समोर. एकमेकाला जरा सहकार्य करा म्हटलं. काय तुमचंच नाही सर्व राहिलं बा. किती वेळ झाला तुम्हीच पाना. हा आम्ही किती वेळ उभं आहे म्हटलं इथं. घ्या समोर घ्या बा पटकन, आम्हाला बी नाचू द्या ना जरासं चौकात. घे पण घे पटापट घे, चल घे. अरे अहो नामदेवराव, दिलीप भाऊ, या ना, या नाचाले या म्हटलं. बारीक बारीक या नाचाले या. अरे हट रे बाबा, हट ना. काय म्हणतातच नाचू राहिला. गाडी लावू दे ना आम्हाला, घे ना जरासा समोर. तू तर इथंच नाचू राहिला म्हणतात. अरे अहो अरविंद काका, या ना नाचाले. काय राजू हो तुम्ही बी, गाडी चालू झाली, या नाचाले या. हट रे हट ना मोन्या, गाडी चालू दे ना मला राजा, लावू दे ना पटकन या. गाडीवर काय चढवायला, ट्रॅक्टरवर काय चढवायला म्हटलं. पा असे उपटचे कामं करते म्हटलं तू. पा मोहन एवढा मोठं म्हटलं जागा दिल्ली सोडून त्यानं, आणि आता त्या ट्रॅक्टरच्या मुंड्यावर नाचू राहिला म्हटलं. सांगा तो ट्रॅक्टरवाला नाही बोंबलन काय. हा सांगा. अरे उतर रे बा खाली, उतर. तो ट्रॅक्टरवाला बोंबल त्यांना, उतर खाली. अरे नाही बोमलत ना, नाही बोमलत ना बाबा. कायले तुम्हीच लावून राहिले आपली वाली. अरे उतर ना राजा, उतर ना ट्रॅक्टरच्या खाली. हा म्हटलं कसा आहे तो माणूस, दरवर्षी गणपतीला फुकटा ट्रॅक्टर देते तर देणार नाही म्हटलं. तो बंद करून देन. उतर ना लवकर खाली, उतर लवकर उतर म्हटलं. अरे नाचू द्या ना हो, थोडंसं नाचू द्या ना. त्याला काय त्या ट्रॅक्टरवरच नाचणार आलं काय. खाली उतर नाच म्हटलं. तू गाडी समोर घे, पडला तर पडला, पडू दे. घे तू समोर घे. अरे दिसून असता नाही राहिला काही समोर. उतर रे मोंदा उतर. काय लावली हो नामदेवराव, हा जरासं नाचलो म्हटलं तर काय झालं म्हटलं. हा काय झालं, जरासं नाचलो तर आलं का तुमच्या डोळ्यात. अबे काय एवढी मोठी जागा सोडून का त्याच्या ट्रॅक्टरच्या मुंड्यावर नाचतं काय पगले. हा कसं आहे म्हटलं त्यानं दिवराला फुकतात तर. हा काय पैसे घेते का म्हटलं. तो त्यानं पाहिलं गेलं ना म्हटलं, त्यानं बंद करून देईन. हा लोक माहिती नाही का तुला व्हिडिओ काढून दाखवते म्हटलं. हे पण तुमच्या ट्रॅक्टरवर कसं नाचू म्हणून. काय जास्तीचे काम करू, खाली नाचणं तुले. खाली नाचले का नाही म्हणे आहे का. बरं या मग, या बारीक ताल घ्या ना म्हटलं, या ना. अरे हट रे बाबू हट, गाडी घेऊ दे समोर. टाइमपास नको करू फालतूचा आमचा. हट तर तिकडे नाच मोन्या, जाय बरं जाय. गाडी घेते समोर, पोलीस आली आहे. जाय बरं जाय थोडंसं. चाललो म्हटलं, चाललो बाबा. घे रे गाडी समोर घे ना. तुला पेशल सांगा लागेल काय ते पटकन जराशी. येऊ द्या अरविंद भाऊ, आता येऊ द्या. चौकात गेल्याबरोबर म्हटलं बाबू ढंगळंग मचळंग लाजो म्हटलं, नाही तर मग म्हणशील काय झालं. हा अध्यक्ष होय म्हटलं मी मंडळाचा, ढंगळंग मचळंग वाजवतो म्हटलं. हा हो ठीक आहे. चल बाहेर रे म्हणे बाय. काय लावलं ते ना बोर्ड. किरकोळ समजले काय म्हणते मंडळ आले. सांग राजा. अरे कितीकडा सांगू मला तर काही समजून नाही राहिलं. हे काय उतराचं नावच नाही घेऊन राहिले बॉयनटून. त्या ट्रॅक्टरच्या बॉयनटवरच चढते. अरे होय ना रे खाली, होय ना खाली खाली नाचणं भावा. हे 52 एकरात नाचणं, इथं काय वरतं काय चढू राहिला तू. काय म्हणून राहिला रे बा, काय म्हणून राहिला म्हणे. काय माहित बाबा, अध्यक्ष बनला तर जास्त सुरू झाला. अरे होय रे, होय लवकर शमन्या खाली होय लवकर. तिकडे नाच म्हटलं 52 एकरात. त्या बॉयनटवर नाही नाचायचं ट्रॅक्टरच्या. अल्ला तिथं चल खाली उतर लवकर. आता एवढा काय गरम उरायला, शिवा काय दिऊ राहिला. शमन्या शिवा काय दिऊ राहिला म्हटलं. उतरतो खाली, उतरतो. चल लवकर उतर म्हटलं. किरकोळ समजला काय मंडळ आले. मोठा आणला बॅनर. अरे वर्गणी देणार, वर्गणी देणार, वर्गणी द्यायचीच आहे. बोर्ड आणाले म्हटलं तुमच्याची वर्गणी आहे म्हटलं. बोर्डच्या पहिले वर्गणी आहे. किरकोळ समजले काय मंडळ आले. अरे बापा किरकोळच्या तोंडाच्या पहिले वर्गणी म्हटलं. उतरता काय नाही उतरत खाली म्हटलं. का टाकू आता झोडपा. हे उतरलो, त्याच पाहिलं का म्हणलं ट्रॅक्टर. अबे मग घे ना, घे ट्रॅक्टर. मग त्याच्यावर उभा राहा का झोप का काही कर, मला का सांगू राहिला. अरे जाऊ दे रे म्हणे, आपशी घे ना. हा गणपतीचा कार्यक्रम आहे ना, हे नाच ना गुपचाप. चल घे रे, घे समोर घे, नाही तर जमा करेन गाडी. चल समोर घे.
अरे घेतो घेतो साहेब, 2 मिनिटांनाच आता पोहोचते. बस घेऊन आलो समोर. चला बडबड घ्या म्हटलं, बाकीच्या मंडळा मागं चला बडबड घ्या. सगळ्यांना नाचाचा मौका भेटला पाहिजे इथं चौकात. चल येऊ दे म्हटलं, चल जाऊ दे समोर, चल चल बडबड. चल घे रे बडबड घे समोर जरासा. घे पोलीसवाले येऊ राहिले. अरे बाबा गाडी चालवूनच राहिलो ना. हा दोनच हात आहे ना. राहिलो राजीव नाचाचं गीताचं. तुम्ही तर भल्लं केलं मला लटकून इथं. ते बरोबर नाही करू म्हटलं म्हणायचं तू. अरे नाचणं बाबा समोर, नाचणं किती नाचाचं आहे तर. पोलीसवाले आहे म्हणून मी म्हणून राहिलो, नाही तर मग काय माहिती काही इच्छा नाही आहे का चौकात थांबवायची. अरे इकडे अशी दाब म्हटलं, इकडे अशी दाब दाब इकडे. हो भैया लेरा लेरा. आता घे ना मग मुकाट्यानं, घे ना पटकन ये. घे लवकर घे. अरे बजाव क्या हो भैया, बजाव क्या बोलो ना. अरे थांब ना 2 मिनिट, थांब ना. मग तर वाजव ना जाय, 2 मिनिटं तर थांब. आणि चल वाजव, देवीचं गाणं वाजव पहिले, देवीचं गाणं. ते करे भगत जो, हा ते वाजव लवकर. चल वाजव पटापट. आणि ताकद न वाजव जरासा. गोम्या चल फेक पटापट गुलाल, फेक फेक धनाधन. बँड गीड चांगला कडक वाजू राहिला नाही हो पुंडलिक रा. हो राजू लय ताकद न वाजवला बँड. कुठचा आहे म्हटलं, कोणत्या गावचा होय? इथचाच होय, आपल्या आळगावचा. म्हणे वाजले नाही तर पैसे नका दे जा म्हणे. म्हटलं नाही नाही भावा, वाजव का नाही वाजव. म्हटलं पहिले इथं ट्रायल दे आम्हाला, चांगला वाटलं तर इथंच बुक करतो, नाही तर इथंच कॅन्सल मारतो. नाही काय हे बरं केलं तुम्ही अमोल भाऊ, हे बरं केलं म्हटलं. हे 1 नंबर काम केलं तुम्ही. पहिले तिथं चेकिंग करून घेतलेलं बरं राहते. मग खायला पाहिजे वाजण्याचं काम. नाही तर मग काय डोक्यात लाकड भरता काय. नाही वाजलं तर इथं हा वर्षातून एकच डाव येते ना. इथं तर कॉम्पिटिशनवर कॉम्पिटिशन चालू आहे. डीजेचे कॉम्पिटिशन झाली म्हटलं. मग काय सांगता येते काय, यायचा नियम आहे काय कायची कॉम्पिटिशन करत हे. म्हटलं नाही बा, चांगलाच पाहिजे आपल्याला, असा आलतू फालतू नाही पाहिजे म्हटलं. किती रुपये घेतले म्हटलं ना, किती रुपये घेतले म्हटलं बँजो पार्टीनं? 65,000 रुपये घेतले ना राजू, कमी थोडी घेतले. 65,000 घायले म्हणते. हा आता एवढ्या डिमांड नव्हती म्हटलं बँड पार्टीला. आता हे बँजो पार्टी आली तेव्हापासून डिमांड आली म्हटलं. डीजेचा आणि बँडचा दोन्ही याचा मजा देते नाही. घ्या म्हटलं समोर घेऊन घ्या म्हटलं. घ्या बाकीचे गणपती आहे म्हटलं आपल्या मागं, घ्या समोर घेऊन घ्या. घेऊनच राहिलो समजते ना आपल्याला तेवढं. ए विनोद घ्यायला लाव त्याला समोर, घ्यायला लाव. घे रे समोर घे गाडी, आरामानं घ्यायचं. पाहिजे वाढतं वायर गिर. अरे घ्या ना म्हटलं पटकन, घ्या ना समोर. आमचं बी मंडळ आहे ना मागं, आम्हाला तर नाचाचा मोका भेटला पाहिजे म्हटलं चौकात. घ्या समोर पटकन. अरे आता तर मंडळ लागलं म्हटलं आमचं. आम्हाला पहिले लावू द्या, मग आमचं नाचणं झालं का तुम्ही लावा तुमची बँजो पार्टी. अरे बरं काही हरकत नाही. मला वाटलं का तुम्हीच वाजू राहिली होती का अर्धा 1 घंट्यापासून, म्हणून म्हटलं नाही तुम्हाला. बरं वाजवा. तुमचं झालं का, आम्ही लावून देतो मग तुमच्या मागं. आमचं झाल्यावर लावणार तुम्ही, आम्हाला काही फरक नाही पडत. पटकन लाव जा, कारण आमच्या मागे मंडळ आहे म्हटलं. हा जबरदस्त रे जबरदस्त. हे कुठून आणलं बघा, हे कुठून कार्टून आणलं म्हटलं. हा हे भूत कुठून आणलं म्हटलं त्या. अरे बनवला म्हटलं, वासुदेव काका दिले बनवला. असं काम आहे का, 1 महिना लागला तरी बनवायला. का बरं पुरा टिकटॉक दिसू राहिला भूतासारखा. अरे हो ना राजा, हा जाय बरं त्याला म्हण, तुझ्यासाठी आले म्हणा गौतमी पाटील आणलं म्हणा. जा पटकन. ओ डिजोले भाऊ, ओ डिजो ऑपरेटर. इकडे म्हटलं, इकडे पाना तिकडे काय पाहू राहिले, इकडे देऊ राहिलो नावात. म्हटलं गौतमी पाटीलचं गाणं लावा, तुझ्यासाठी आले म्हणा. अरे हा अध्यक्ष म्हणून राहिले लावले. मला का द्यायले का लावू राहिले चांगले ना. बरं लावा मग. तुम्हाला राजीव कोणी फिरायला नाही घेत, त्याला म्हटलं अध्यक्ष म्हणून राहिले गाणं लावले, तरी ऐकूनच नव्हते राहिले म्हटलं डिजो ऑपरेटर. डीजेचे पैसे द्यायच्या वेळेस त्याला गप्पा नाही लागत, तेव्हा समजा त्याला कोण अध्यक्ष काय होय, काय इज्जत राहते अध्यक्षाची. तर बजा वाजवा, ताकद न वाजवा जरा, आवाज वाढव म्हणा. गावातले तर काही ऐकूनच नाही राहिले म्हटलं वाद्य काका. गावातले नाही ऐकू राहिलं, पाहा भेडे. अरे गुलार गेला ना, जा पटकन गुलार घेऊन ये. इथं किती मोठा पडलाय राजा गुलार. जाय त्या गणपतीपासून गुलार घेऊन ये. त्या खाली गुलार ठेवले, जा पटकन. आयटम मस्त आणलं म्हटलं गुलार, ते मस्त आणलं म्हटलं. कुठून सुटलं बा तुला, एवढं कुठून सुटलं म्हटलं. फेक म्हटलं हा, गुलाराची ढक्कल नाही करायची. 2-4 पोते इथंच फेक म्हटलं. फेक पटापट फेक. ढक्कल नाही करायची. मी पाहतो कोण येते तर म्हणतात. फेक गुलार कायच्यासाठी आणला, बिगर गुलार म्हणतो. नकली आणला का काचोरीवाला, ओरिजिनल गुलार म्हटलं तो. कागदाचा पुठ्ठा थोडी होतो. फेक 1000 रुपयाला पोता आहे ती. समोर घे म्हटलं डीजे, बाकीच्या मंडळात समोर घे. हा घेतो साहेब, घेतो. काय लोड का घेऊ, बस चल रे समोर, चाल घे. जास्त वेळ नाही आपल्याला, चाल घे. चल घ्या रे, घ्या समोर, घे पटापटा घे. लाव लवकर, पोट्याला नाचू दे जरा चौकात. अरे घेऊन राहिलो ना म्हटलं, 2 जात आहे ना मले. एवढा सांगतो तुम्ही घ्या मग, फालतू गरम नका हो. बरं घे पटकन घे, टाइम नाही भेटत ना मग चौकात नाचाले. अरे गुलाराचे पोते आणू का म्हटलं, शालिग्राम काका गुलाराचे पोते आणू का फेकाले. अरे अन्न तर दे मला विचारवाला काय, अन्न पटकन जाय पटकन. गावातले लोक तर असे नाचाले भिडले जसे काय कधी जिंदगीत नाचलेच नाहीये. हा तरी तर बरं आहे का, लग्न गिग्न वाढदिवस चालूच राहते काही ना काही. हा ते समजून नाही राहिलं गावातल्या लोक जातं. वर्गणी मागितली का दूरपर्यंत पाहिजे. आणि डीजे लावला, बँड पार्टी लावली, अधिक काही लावलं, आता येते म्हटलं. काय बाबा कसं होईल काय माहिती. चल फेक पटापट फेक.
फेक धनाधन धनाधन फेक खायच्यासाठी आणला तो गुलार का ठेवासाठी आणला काय हा त्याला वापस नेऊन द्यासाठी आणला फेक ना विचारू आला मला तो गुलार आहे आणू काय फेक फटाफट फेक चल येऊ दे म्हटलं येऊ दे पोलीस वाले तरात देऊ राहिले चल घे पटापट घे म्हटलं लाव डीजेच्या मागं लाव नाही तर दुसरा मंदात टाकून देईन गाडी घे घेऊनच राहिलो ना भल्ली गडबड आहे सगळ्या गोष्टीची. तर रे चिकून आता ले चल ना. नाही बाबा मी नाही येत तुम्हीच जा मी इथूनच पाहतो. बरोबर बजो मी येतो म्हटलं नाचून येतो. अरे ओ डीजे ऑपरेटर मुझको नाजी माफ करना गलती मारे से हो गई हे वाला गाणं लाव पटकन. ये बात आवाज आडो चौक आहे म्हटलं इथं मुलाचा नसते. अरे ओ सोमिया इकडे म्हटलं मांग काय म्हणून राहिला काय परेशान करू राहिला फेकू दे ना गुलार. अबे अगर गाडी फाडी चालू झाली पडला गिळा तर मग काय करावं म्हटलं आम्ही काय करावं हा. अबे आम्ही चालत जाईन म्हटलं पोलीस ठाण्याच्या अंदर हा खाली उतरून फेक गुलार. आपलं काम कर म्हटलं शानपण नको करू. 1 वर्षा का नाही अध्यक्ष झाला तर शानपण नको करू म्हटलं. आम्ही अध्यक्ष होतो तवा कसा आगाऊपणा करे भांडणं करेन तू. चल आपलं काम कर शानपण नको करू जास्तीचा. याचेन माय होते आता झगडे 100% आहे. इथं तर नाही करत पण समोर आता आलाय खाजून राहिला आला मार्कावर उतरता का नाही उतरत म्हटलं खाली का मार खाता आता काय लावली बी त्या बे जाणं इथून काय परेशान करू आला. चल आपलं काम कर भले महाराजा गोष्टी करू आला काय हा चल निघ लवकर इथून. अगाऊ आहे जाऊ दे याच्या वाजी नाही लागेल पुढं नाचो. अरे आले का बाबा आले का वाजू दे ना जरा डीजे आता आला म्हटलं चौकात डीजे वाजू दे म्हटलं 5-10 मिनिटं मग घेतो समोर. अबे झालेच नाही का झाले 5-10 मिनिटं चल काय समोर काय त्याला केस लावीन कधी. अरे केसा लावायच्या धवसा कोणाला देऊ राहिले तुम्ही देऊ राहिले म्हटलं 10 वाजेपर्यंत परमिशन आहे ना 5 मिनिटं वाजवीन म्हटलं इथं जा लावून घ्या केस. जास्त हुशार बनवायला का लावू का म्हटलं काय 5 मिनिटं वाजून लवकर काढ म्हटलं इथून. मग तेच तर म्हणून तुम्हाला का 5-10 मिनिटं वाजू द्या मग काढतो. तुम्ही केसा लावायच्या धवसा देऊ राहिले तवाचे 5-10 मिनिटं वाजवतो मग निघतो. 5 मिनिटात काय दिसला पाहिजे मला इथं नाही मग मशीन काय झालं पुरा डीजे टाकून देईन म्हटलं अंदर. अरे गाणं बदलून रे 1-2-3 लाव 1-2-3 सगळं काय तुला सांगायला लागन काय हा सांगायला लागन काय 5 मिनिटं भेटते इथं नाचाले. चल जाऊ दे समोर जाऊ दे आता चल समोर घे याचा बी गणपती आला चल समोर घे. अरे भैया बजाओ के बोला 2 मिनट रुक सिर्फ ये ले पहले इमल ले तू इमल खा पहले बेटा. इमल खाने के बाद में तूने बजाया नहीं ताकत से कि फिर तू और मैं हूँ. हाँ पहले बोल दे रहा इमल लाया तुम्हारे वास्ते इतनी महंगी. हे गे बरं हे गे शरद तिकडे वाटून दे पुढे हे गे त्याला वाटून दे म्हटलं सगळ्याले त्या सगळ्याले विमल चार हा 1 नाही 2-2 दे सगळ्याले मग नाही म्हटलं पाहिजे. आणि आता बाय कसा वाजवायला लावतो मग त्याले विमल खाल्ल्यावर जाय विमल चारून दे फक्त तू त्याले. अरे इमल की पूरी फोड़ो और डायरेक्ट मेरे मुंह में डाल दो और एक जेब में डाल देना बाद में खाएंगा. कहाँ से लाए हो माल तो बहुत अच्छा दिख रहा. और चलो बजाओ ताकत से अभी ताकत से बजाओ और यहाँ पे 1 घंटा बजाने का है अपने को. हाँ चलो बजाओ. इकडे रे शरद इकडे आम्हा खिशातला मोबाईल काढ आणि मी आता यायले 10,000 रुपये देतो म्हटलं. हा 10,000 रुपयाची ओवाईनी टाकतो ताशावाले त्याचा व्हिडिओ काढतो म्हटलं. अरे कुठं आहे हो विठ्ठल काका कुठं आहे खिशात तर काही दिसून न राहिलं काय होय म्हटलं हे हा बटनाचा मोबाईल होय नोकियाचा साधावाला याच्यात पडून निघते काय. अरे बाबा एवढे पैसे असून तुम्ही चांगला मोबाईल नाही घेऊन राहिले चांगल्या कंपनीचा. हा तुमचे लेकरं म्हटलं 50-50 हजाराचा मोबाईल वापरते तुम्ही तो बटनाचा टिचुकला मोबाईल घेऊन राहिले त्याच्यात एक फटून निघत आणि व्हिडिओ काढा म्हणता. थांबा मा याच्यात काढ तुम्ही काढ ना बाबा त्या याच्यात काढ आणतो ठीक ह्याच्यात व्हिडिओ चांगला काढतो म्हटलं तो मला व्हॉट्सअपवर ठेवायचा आहे. हा तिकडे माझ्या पोरं गिरं पाहते म्हटलं पोरीगिरी पाहते नाही तर मग म्हणशीन काय झालं व्हॉट्सअपवर ठेवायचा आहे म्हटलं तो स्टेटस बरोबर काढतो व्हिडिओ. बजाव ताकद से वाजवा रे वाजवा चांगलं ताकदनं वाजवा म्हटलं चौक या इथं फेल नाही गेलं पाहिजे का. चलो बजाव. अरे पायजा म्हटलं पायजा विठ्ठलराव गुलाराचं पोत आणलं पायजा म्हटलं थोडंसं. अरे फेक न रे फेक न गुलार फेक न एवढा टाइम लागू राहिला का फेक न. हा चांगले ताकदनं वाजू राहिले नाही फेक गुलार फेक. अरे हे घ्या ना तर हे घ्या आधी. ताकदनं वाजवला चांगलं असं फेलीवर काम नाही केलं पाहिजे असं. पैसे गेले चालते म्हटलं विठ्ठलराव. अरे का पुऱ्या दादाच्याच नोटा आणल्या काय विठ्ठलराव पुऱ्या दादाच्याच नोटा आणल्या का म्हटलं. हा बंडल तर घेऊन आले पाहिजे होतं 100-100च्या नोटाचं. हे दादाच्या नोटा काय 200 रुपये चिल्लरच आणि ते 100-100 रुपये द्यायला पुरण काय यायले 100-100 रुपये द्यायला पुरण का म्हटलं. बस 1000 रुपयाची चिल्लर करून आणली दादाच्या नोटा आता 10,000 रुपये देऊन राहिलो यायले म्हणजे पूर्ण रॅलीवर पुरले पाहिजे ते पैसे आपल्याला. चौकातच खतम करता काय हा चौकातच खतम करता का म्हटलं.
चालू द्या म्हटलं. गावातल्या लोकांनी ऐकू राहिले इकडे मांग. पहा कसे धांदल करू राहिले, कसे नाचू राहिले. आरिफचा बँड पार्टी पाहिजे म्हणे त्याले. घ्या आरिफचे ढोल ताशे आणले चांगले ताकदवाले. चला घ्या रे, या समोर घ्या म्हटलं. चला घ्या बडा बाकी तुमच्या मागे गणपती आहे. अरे घेतो शिंदे साहेब, घेतो. बस एवढं होऊ द्या आणि बस घेतो समोरच घेतो. घ्या बडा घ्या ना, बाकी मंडळ आहे ना मागं. चला रे पटापट घ्या, समोर घ्या. गणपती आहे अधिक मांग. चला घ्या. आरामानं चालू जो रे गाडी, आरामानं चालू जो म्हटलं. हा शिवाजी महाराजाची मूर्ती आहे म्हटलं. आरामानं चालू जो. अरे आरामानं चालवते तो विठ्ठलराव, आरामानं चालवते. त्याला काय समजत नाही का तेवढं? चल जाऊ दे, समोर जाऊ दे म्हटलं, समोर जाऊ दे. चल जाऊ दे म्हटलं, समोर जाऊ दे इकडे. हा इकडे जाऊ दे सारखा जाऊ दे. आता थांबू नको म्हटलं चौकात. पोलीसवाली येऊ राहिले म्हटलं घडी. जाऊ दे सारखा जाऊ दे. आरामानं रे बावा, आरामानं म्हटलं, आरामानं. हा मूर्ती नाजूक आहे म्हटलं, गणपती बाप्पाची मूर्ती नाजूक आहे. आरामानं घेतो जराशी. घेते तो तेवढे सांगा लागते काय? चला म्हटलं समोर चला, आपल्या रॅलीतनी मागे मंडळ आहे. चला हो चला येऊ दे रे, येऊ दे. बापरे लय मोठा तामजाम दिसू राहिला नामदेवराव. कोणाचं मंडळ म्हटलं? कोणाचं होय म्हटलं मंडळ? अरे महाराज तो होय ना, हे महाराजच म्हणते येईल सगळेजण. महाराज म्हणते येईल, एक लय मोठा तामजाम राहते आपल्यासारखं. गुलारवाला कुठं गेला? ज्या बहीण माय गुलार आणला एवढा मोठा फेकून न राहिले काही नाही. अरे भोसूळच्या डिग्या उघडा नागडाच राहतं काय? गुलार फेकतं काय? लग्न करावं लागते त्याला. हा कपडे गिपडे घालत जाय ना. अरे फाडले ना महाराज, पोट्टाय ना फाडले ना. बरं फेक गुलार फेक पटापट. लोक तर भले नाचू राहिले नामदेवराव. लोक पहा ना. हा दिंडीची मजा दिंडीतच येते. पण हे डीजे आणि बँजो पार्टी. हा हे म्हटलं दिंडीची मजा जे दिंडीत येते ते कायच्यातच नाही येत. नाही नामदेवराव? अरे म्हणून तर दिलीप भाऊ म्हणे ना, प्रथा जी आहे ना दिंडीची, हे पहिल्यापासून चालत आली आहे ना रे बा. कशी गोष्ट करतो तू? वाजो एकदम कडक वाजो. नाव फेलीवर नाही गेलं पाहिजे. हा नाही तर मग म्हणशील काय झालं. हा पैसे देऊ राहिलो म्हटलं. चल पडापट चांगला ताकद न घे म्हटलं. घेरा गुलार फेकण्यात कंजूसी नाही पाहिजे. गुलार फेक जेवढा पाहिजे तेवढा गुलार आण. खतम झाला आधी का? पण गुलार थांबला नाही पाहिजे. गुलार फेकणं थांबला तू आहे मग मी आहे. चला ना नामदेवराव, त्याचा गणपती पोहणं कसा आहे तर? चल बापरे नामदेवराव काय मस्त हो. हा आपल्या अंबादेवीची मूर्ती म्हटलं किती मस्त दिसू राहिली. पाय ना. अरे तिचीच तर कृपा आहे बाबा, अंबादेवीची, नेकविरा देवीची आपल्या अमरावती जिल्ह्यावर. म्हणून तर आपल्याला धक्काही नाही लागत. हा पाहिलं नाही का? येते का कधी इथं? का भूकंप आला, का सुनामी आली, का टंचाई पडली कोणत्या गोष्टीची? हा काही झालं का म्हटलं असं काही? हा नाही तर बाकी इकडे पाय तू, काही ना काही चालू आहे म्हटलं. सगळी तिचीच कृपा आहे म्हटलं बा. का हो नामदेव काका मस्त आहे. रॅली सोडून इकडे आले म्हटलं. नाही इकडे आले म्हटलं. दुसऱ्या मंडळाचे गणपती पाहिले. मस्त काम आहे म्हटलं, मस्त काम आहे. तिकडे कोणीच लक्ष नाही देऊ राहिलं म्हटलं. अरे जाना जराशी तिकडे जाना. पाहुण्या ना काय हालचाल आहे तर. तात्या पाहू राहिले तुम्हाला. तुम्ही कोण आले मग इकडे? तुम्ही कोण आले म्हटलं? तुम्हालाच पाहिले आलो म्हटलं. तात्यानं पाठवलं. जा लवकर पटकन या. जा रे शाहरुख काका तूही जाय. जा पटकन जा. काय म्हणते तर कोणतं काम पडल्याच्या माया बिन तात्याले. चला येऊ बात पटकन. काय म्हणते तर अधिक जायला आपला राहते तो माणूस, मग अधिक खावलते आपल्यावर. चला पटकन जाऊ दे त्याले. हा अशी चॉकलेट दिली बरं झाला आपण त्याले. नाही तर ते इथं थांबत होते. मग मंडळापाशी कोणीच नव्हतं. आता या दोघांना दिलं लटकून. आता आपण गणपती पाहू बाकीच्या मंडळाचे. सोन्या यार त्या दिमाग लय खतरनाक रे भाई. तू कधी एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये जर शिकला असता ना, मजाक नाही करत रे, तू सायंटिस्टच राहिला असता माझ्या विचारानं. सायंटिस्ट राहिला असता, नाही तर क्राईम ब्रँचमध्ये राहिला असता तू. खरंच लय दिमाग त्याला, पॉवरफुल दिमाग आहे. परिस्थिती खराब होती ना रे. परिस्थिती खराब होती ना. कसं आहे परिस्थितीच्यानं लय काही गोष्टी आहे मागा आहे. नाही तर मग काय तर बंद करणं हे. हा लुचाडचं आहे बंद करणं. काय राजा परिस्थिती म्हणून राहिला. हा आता तर राजा प्लॉट घेतला बी तुम्ही. हा गरज नसताना प्लॉट घेतला ना. वावर घेऊन राहिले परिस्थिती नाही म्हणून राहिली तुम्ही. हा काही लेखा आम्हाला शिकू राहिले का तुम्ही? अरे नाही शिकायचं होतं मला. काय सांगू तुला खोटं? काय करतं चांगल्या कॉलेजमध्ये शिकून? हा जय अंबे माता की जय, जय माता रानी की जय, जय एकविरा माता की जय. चला जाऊ द्या समोर जाऊ द्या म्हटलं. चला पटापटा घ्या जराशी उरकते घ्या. सोन्याले का या पोलीसवाल्याला एवढं कावलं बे. हा जरासं वाजवलं का? घ्या समोर. हाव ना लेका काही समजतच नाही. हा आज थोडंसं वाजलं का? घ्या समोर. हा यार समजत नाही यार पोलीसवाल्याचं. पण काय आहे त्याला बी यार वरतून परमिशन आहे. ते बी काय करणार आहे त्या विचारानं. कसं आहे त्याचा इच्छा आहे का बा शांततेत आपला कार्यक्रम 10 वाजेपर्यंत निपटला पाहिजे म्हणून म्हणवाले ते बी म्हणा. त्याची काही चुकी नाही. चला जाऊ दे. जय एकविरा माता की जय. पाया लाग रे अंबादेवीच्या निकुऱ्या देवीच्या पाया लागणं. जय अंबे माता एकविरा माता आशीर्वाद दे बा आम्हाले. जय अंबा माता एकविरा माता की जय. चला जाऊ द्या समोर जाऊ द्या म्हटलं. समोर जाऊ द्या. गणपती बाप्पा मोरया. यावर्षी गणपती बाप्पाच्या मूर्त्या रे. हा किती मोठ्या आले का? सोन्या पाय ना. पाय त्या गल्लीतून कशी आली मला त्याचा विचार पडला का? कशा आणली असं त्याईनं पाय ना. अरे गणपती बाप्पा होईन ते. हा गणपती बाप्पा होय ना.
गल्लीतून काय तू विचार नाही करू शकत म्हटलं. मुंबई पुण्याला तर राजा सामटी सुमटीत गणपती बसते, इतक्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बसते. त्या कशा आहेत सांग, सगळी देवाची लीला आहे. आपल्या हाती काय आहे. चला म्हटलं, चला रॅलीला दूर गेली म्हटलं आपली. चल पटपट चल जरासा, किती टाइम झाला म्हटलं, किती झाला, 8 वाजू राहील ना. चल पटकन, हा चल चल. डीजेचा आवाज होता काय वय मा, डीजेचा आवाज पाय. येऊ दे ना समोर गाडी. चल जास्त वाजवू नको म्हटलं, गणपती विसर्जनाला टाइम होते. चल चल येऊ दे समोर पटापट. हो भैया हो. वाजव रे, ताकद ना वाजवून दिंडी. काय राजा ते सांगायला लागेल का तुले. वाजव, ताकद ना वाजव चांगली. असं नाचाना हो दिलीप भाऊ, नाचाना. अरे बस किती नाचायला लावता बाबा. हा काय कंबर तोडता का माणसाची. हे बरं नाही काय दिंडी मस्त शांत शांत डीजेचा माय धड 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 धडच करते. हा माय सासू तर म्हणे काय आला पाय म्हणे बाहेर म्हणे भूकंप आला का म्हणे. काही विचारूच नका तुम्ही, डीजेचं कामच मोठं भारी आहे. आणि आज डीजे सांगू राहिले, दिंडी दिंडी सांगूनच नाही राहिले. सांगून तर राहिली तुले का माय सासू काय म्हणे भूकंप आला का पाय म्हणे जाऊन म्हणे. चला जाऊ द्या म्हटलं, समोर जाऊ द्या पटापट. अटपता घ्या जरा, टाइम लय उराला. अरे बजा रे भाई, यहीं पे बजा एकदम ताकत से. हाँ 15-20 मिनट बजा यहाँ पे. सब नच रहे ना यहाँ पे, गाँव के लोग है ना. बस आई गया, अभी नजदीक ही है. अरे कितना बड़ा घेरा है वो तुम्हारा, कितना बड़ा घेरा है बोला. हाँ ये क्या है, ये कितनी मिरवणूक है कि क्या है बोला. ये रैली है कि क्या है, कितनी बड़ी कब आता हो, कब आता हुआ ही नहीं क्या तुम्हारा. बहुत देर हो गए भैया. हाँ बहुत देर हो गए ना, घूमी रहना, आराम नहीं ना कुछ हमारे को थोड़ा सा. अरे बस अभी है ही क्या, नजदीकी तो है. बस 5-10 मिनट में आ जाते अपन. यहाँ पे बजा लो, बस दिंडी की काम है अपना भी फिर. बस कितने देर से तुम यही तो बोल रहे हैं. हाँ कितने देर से यही बोल रहे हैं, 3-4 घंटे से पहले. बस नजदीकी है नजदीकी है नजदीकी है. ये आखिरी यहाँ पे बजा दो, ठीक है. और थोड़ा सा बजाते अपने ये मंडल तक चले जाओ फिर, ठीक है. बजा दो आखिरी, एक ताल ले लो. ठीक है अभी ले लेता. चलो बजाओ रे ताकत से, लो बजाओ रे. अच्छा गर्म माहौल कर दो पूरा. चलो आगे चलो, चलो आगे चलो. चलो सर की जाऊ दे म्हटलं आपल्या मंडळाकडे, सर की जाऊ दे. हा मूर्ती विसर्जनला टाइम उराला आपल्याला, लवकर जाऊ दे. बापरे किती मोठी आहे गणपती बाप्पाची मूर्ती. तर पाय सही हा ना, पाहूनच राहिली ना किती मोठी आहे. अरे चला ना हो नामदेव काका, दिलीप काका, चला नाचाले. चला आता नाचून घे, जेवढं नाचत आहे मग नाही नाचाल बेटा. हा चला पटकन म्हटलं नाचाले. नाचणं बाबा, तूच नाच. इथं गणपती विसर्जनाला लवकर नाही जायचं आहे का. तू नाचून घे, 15-20 मिनिटं नाचून घ्या आणि चला पटकन गणपती विसर्जनले. टाइमपास नका करू इथं. बरं मी चालू नाचाले. याचं नाचणंच नाही सुधरू आलं म्हटलं. मोहनचं लहान राजू नाचू राहिले नाही, गावातले लोकही ऐकून नाही राहिले ना. हा काय म्हटलं नामदेवराव हे. आजच्या दिवस नाच, उद्यापासून काय करण मग ते. हा नाचू दे ना आजच्या दिवस. इथं गाणे वाजव, इथं जर गाणे वाजवशील नाही 15 मिनिटं तर तुला 1 रुपया भी देणार नाही डीजेचा. पहिले सांगू राहिलो, इथं म्हटलं 15-20 मिनिटं वाजव आणि मग चालला जाय. हा पहिले सांगू राहिलो म्हटलं. ओ भैया इधर देखो, इधर. ओ इधर देखो पहिले. बोल काय म्हणून राहिला, बोल पटकन. टाइम नाही मावाशी, बोल. वाजवतो का नाही वाजवत 15 मिनिटं एवढं सांग फक्त. 15 मिनिटं जर गाणे वाजवशील नाही तू तर त्याला 1 रुपया भी देत नाही. काही कोण जे होते ते करून घे. पर टाइम हो गया ना भैया, 10 बज गए ना. हाँ 10 वाजले म्हटलं. राजू काही तर विचार करा आमचा का. बस ऐसा नहीं जमता ना, ऐसा थोड़ी है. टाइम टू टाइम का. हाँ हमारे को डीजे का जेल में भेजते क्या तुम. हाँ जेल में भेजते क्या, लगा दे क्या हमारे के ऊपर केस लावून देता ना. मग काय करा आम्ही. थांब तात्यासोबत बोलून देतो काय आहे तुले. अरे बोला क्या हो गया भैया, क्या हो गया. अरे बताओ ना इनको कुछ. हो गया टाइम हमारा, 10 बज गए ना. जाना है ना हमको. कैसे बातें कर रहे तुम. हाँ ये 15 मिनट और बजा बोलते, ऐसा कैसे जमेगा. तात्या हे पा, त्यानं जर 15 मिनिटं वाजवलं नाही सांगून देतो, याच्यानंतर आपण मंडळात राहणार नाही रे भाऊ. आणि आपल्यापासून वर्गणी बी नाही मागायची. 15 मिनिटं त्याला वाजवाच लागणार. नाही तर मग म्हणसान काय झालं, तुम्ही आणि मग मी आहे. 15 मिनिटं नाचू दे म्हणा सगळे आणि मग त्याला डीजे तू घेऊन जा. मैं क्या बोल रहा, इधर आओ 2 मिनट. बोलो क्या बोल रहे. मैं क्या बोल रहा, ये 200-300 रुपए रख लो ज्यादा के और बजा दो, उसका 15 मिनट का काम कर डालो. कैसा है वो अध्यक्ष है ना मंडल का. तुम कैसे बातें कर रहे. हाँ अरे वो अध्यक्ष है, वो पैसे ही नहीं देंगे डीजे की. फिर क्या करूँ बोलो तुम, फिर क्या करूँ. वो डरता नहीं ना किससे, ऊंची पोज है ना उसकी. ठीक है बजा देता. 300 रुपए दे दो सिर्फ बस. ये लो 300 रुपए रख लो. हाँ 300 रुपए रख लो और बजा दो 15 मिनट उसको. कैसा है भैया, मैं लेता नहीं था ये 300 रुपए. हाँ वैसे ही बजा देता था, लेकिन टाइम हो गया. और डीजल कैसा है, डीजल नहीं डाला ज्यादा का. डीजल रहता तो बजा देता था, पर डीजल डालना पड़ेगा ना. कैसा है जनरेटर दूसरी की तरफ है, वो थोड़ी सुनता है. अपन सुन लेंगे, वो सुनता क्या, इसलिए. ठीक है बजा दे 15 मिनट, चले जा फिर. ये बात ऐसा होना अपने को.
करू. अरे 5 मिनिटं अधिक म्हटलं तात्या, थोडंसं 5 मिनिटं अधिक वाजू दे, बस मग चालला जाऊ ना विसर्जनाले. जास्ती हुशार का नको मारू. हा आता नाही म्हटलं, आता नाही जमत म्हटलं. बाबू त्या 15 मिनिटाचे 300 रुपये जास्ती द्यायला लागले मला. जाणतो चला चला रे सगळेजण गणपती विसर्जनाला चला. चला गणपती विसर्जनाला चला, चला पटकन. मी काय म्हणून राहिलो, आम्ही येतो, 2 व्हीलर आहे ना तात्या, तुम्ही घेऊन जा ट्रॅक्टर ना म्हटलं. हा सोन्याले आणि चेताले घेऊन जा, आम्ही येतो बाकी 2 व्हीलर ना. जा पटकन. चला मग चला पटकन. तात्या निघा म्हटलं, तुम्ही निघून जा. हा आम्ही येतो गाडीनं. चला निघा मग पटकन. यार इच्छा तर नाही करू राहिली यार गणपती बाप्पाची मूर्ती शिरवाले. हा काय का आता रमणूक चालली जाय ना. गणपती बाप्पा आले बिचारे, आपल्यासाठी 10 दिवस सुख देऊन गेले, सगळ्याला एकत्रित केलं. आता चालले यार ते आपल्याला सोडून, नाही काय. हा तात्या ही गोष्ट बरोबर आहे तुमची, हे मान्य करतो मी बी. पण काय आहे, गणपती बाप्पाले 10 दिवस कधी झाले आपल्याला माहितच नाही पडलं. चला म्हटलं टाइम उराला आपल्याला. चला ना पटकन या, टाइम लय उराला ना. चला विसर्जनाला वेळ उराला बरं. हा चला या मग. हा या म्हटलं तुम्ही मागून. बरोबर लावली ना गाडी, नाही तर मागच्या मागच पुरी पलटी होऊन जाईल म्हटलं. चालली जाईन त्याच्यातनी. हा तलावात चालली जाईन, बसायला बोंबलत. अरे नाही बरोबर लावून ठेवली आहे. चला उतरा रे सगळेजण खाली उतरा. ताडगीत घेतलं ना आती. चला करा मग आरती करा. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकारेषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. झाले निवडा अंगणामध्ये निजर डोळ्यानं पाविन रूप तुझे. हे टाठून दे बरं तिकडे, जा टाठून दे तिकडे. चला घ्या मग, चला बाप्पाले घ्या आपल्या. चला टाकून द्या, म्हणत आहे ना पाणी बरोबर. चला चला म्हटलं 2-4 जण तिकडून, 2-4 जण इकडून. तात्या राहू दे ना, खाली शिरवता गणपती. हा 10 दिवस सुख देऊन चालला आपल्याला तो. राहू द्या तात्या, नका शिरू त्याले. आपल्याला 10 दिवस एकत्र करून चाललं गणपती बाप्पा. इच्छा तर माही नाही करू राहिली रे, पण आता काय करतो. 10 दिवसासाठी येते रे तो, पण सगळ्याला एकत्र करून चालला रे तो. चला घ्या शिरून टाका गणपती बाप्पा, टाका पाण्यात टाका. 10 दिवस आमच्याच्यानं काही गलती झाली असेल तर माफ करून दे रे देवा, माफ करून दे. माफ कर दो रे गणपती बाप्पा, पुढच्या वर्षी येतो लवकर.